So today we'll discuss PSIR paper 2 2023 मेन्स. ओके 2023 UPSC मेन्स हा पेपर 1 आपण काल बघितला होता. पेपर 2 आज बघतोय. तुमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर ऑलरेडी जे आहे 3 लिंक्स मी शेअर केलेल्या आहेत, तर ते आजच्या आज क्लिअर झालं पाहिजे. ओके बॅकलॉग कुठलाही राहता कामा नाही. 3 लिंक्स आहेत, ते 3 लिंक्स त्याच्यानंतर जे आहे एक आर्टिकल वाय कुमार सरांनी शेअर केला बघा. सो ते प्रत्येक गोष्ट जी त्या दिवशी जे टाकलं जाईल ते बघितलं गेलं पाहिजे. ओके सो पेपर 2 चा पण फंडा सेम आहे. पहिला आणि 5वा प्रश्न कंपल्सरी आहे बघा. ओके फर्स्ट अँड फिफ्थ हे दोन्ही जे आहेत तर ते कंपल्सरी आहेत. आपल्याला प्रश्न फर्स्ट अँड फिफ्थ सेम आहे. प्रत्येक ऑप्शनलसाठीचा फंडा एकदम क्लिअर आहे बघा. असंच असतं, कुठलाही ऑप्शनल घ्या तिच्यामध्ये अशाच पद्धतीने स्ट्रक्चर आहे. आणि त्यातल्या त्यात 2, 3, 4 आणि इकडं 6, 7, 8 आयदर इथले 2 लिहा, इथला 1 लिहा, किंवा इथले 2 लिहा, इथला 1 प्रश्न लिहा. तो ऑप्शन्स तुम्हाला तिथं आहेत. सो विल डायरेक्टली मूव टुवर्ड्स क्वेश्चन पेपर फर्स्ट वन. आता बघा याच्यामध्ये सेम आहे बघा. पहिला जो 5 प्रश्न आहे, आता पेपर 1 मध्ये काय होतं, टिपिकल कन्सेप्ट होत्या त्या तुम्हाला लिहायच्या होत्या. इथं आता तुम्हाला यांनी या पेपरमध्ये जरा प्रश्न तयार करून दिलेले आहेत छोटे छोटे. तुम्हाला हे प्रश्न जे आहेत डील करायचे आहेत बघा. ओके टोटल 5 प्रश्न आहेत पहिल्या पेपरमध्ये जे आहेत. पहिला प्रश्न सेक्शन ए, व्हॉट आर द क्रुशियल फंक्शन्स ऑफ इम्पेरिकल पॉलिटिकल थेअरी कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स जे आहे बघा. ओके तुलनात्मक राजनीती. आता याच्यामध्ये स्पष्ट आहे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स जे आहे, तर कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स जे आहे तर याच्यामध्ये काय असतं ना, याच्यामध्ये इम्पेरिकल मेथड्स वापरल्या जातात. इम्पेरिकल मेथड्स मीन डेटा असेल, ऑब्झर्वेशन असेल, ह्या गोष्टी याच्यामध्ये असतात बघा. डेटा कलेक्शन, ऑब्झर्वेशन्स, त्याच्यामधून माहिती घेऊन त्याच्यावर काम करणं असं याच्यामध्ये अपेक्षित आहे बघा. ओके आता डिस्क्रिप्टिव्ह फंक्शन्स याचे वेगवेगळे जे आहे बघा. डिस्क्रिप्टिव्ह फंक्शन्स आहेत, एक्सप्लेनेटरी फंक्शन्स आहेत, म्हणजे स्पष्टीकरण याचं. आता याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला वेगवेगळ्या ज्या काही इन्स्टिट्यूट्स आहेत, पॉलिटिकल इन्स्टिट्यूट्स आहेत, ज्या पद्धतीने त्या काम करतात त्याचा अभ्यास करणं, किंवा एक्सप्लेनेटरी म्हणजे काय, एक्सप्लेनेशन्स जे आहेत. एक्सप्लेनेशन्समध्ये काय आहे की पॉलिटिकल फिनॉमिना जे आहेत बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही देशांमध्ये पॉलिटिकल व्हायलन्स मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो आपल्याला. काही देशांमध्ये पीसफुली गोष्टी डील होतात. म्हणजे जसं आपण भारताचं एक्झाम्पल घेतलं तर आपल्याकडे पॉलिटिकल व्हायलन्स तेवढासा आपल्याला बघायला काही मिळत नाही. ओके आरोप प्रत्यारोप ते चालू राहतील बघा. पण पॉलिटिकल व्हायलन्स तुम्हाला जे आहे अरेबियन कंट्रीज जे आहे, गल्फ कंट्रीज, तिथं मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो. इराण वगैरे जे आहेत, सो तिथं त्या पद्धतीने जे आहे तो आहे. मग आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात की पॉलिटिकल व्हायलन्स काय आहे, तर पॉलिटिकल व्हायलन्स असल्याची कारणं आहेत बघा. आयदर वांशिक डिस्क्रिमिनेशन आहे बघा, इथनिसिटी जे आहे. ओके किंवा दुसरा याच्यामध्ये मुद्दा येतो की इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी जे आहे की मोठ्या प्रमाणावर डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस, संसाधनं जी आहेत तर ती लोकांना जे आहे अतिशय असमान पद्धतीने वाटप त्याचं झालेलं आहे, तो मुद्दा असू शकतो. किंवा हिस्टोरिकल काही रिझन्स असू शकतात बघा, ऐतिहासिक है ना. आमच्या आजोबाच्या पंजोबानी जे आहे त्यांच्या आजोबाच्या डोक्यात कुऱ्हाड टाकली होती, हिस्टोरिकल रिझन आहे, तिथून ते चालत आलेलं आहे. तर मग तो संघर्ष काही थांबत नाही. 2 कम्युनिटीज असतील, 2 वंश असतील, तर तिच्यामध्ये हे तुम्हाला बघायला मिळतं. सो याचे नंबर ऑफ हे आहेत की असं का होतं, मग त्याचा अभ्यास करणं. किंवा ओव्हरऑल जे आहे प्रेडिक्टिव्ह फंक्शन्स पण असतात. प्रेडिक्शन, एखाद्या गोष्टीचं प्रेडिक्शन करणं जे आहे. जसं आता ऑलिम्पिक सुरू आहे, तर मग काही लोक आता पुढे येतात, मी सांगितलं होतं हे असं होणार होतं, किंवा मी असं सांगतो की असं होईल पुढे जाऊन. प्रेडिक्शन करणं जे आहे. किंवा तुम्ही जर कॉर्पोरेशनच्या ब्रिजवर गेले तर तिथं जे आहे कुणी बसलेलं असतं एक पोपट घेऊन तुमचं भविष्य सांगायला जे आहे. प्रेडिक्शन्स जे आहेत बघा, ते प्रेडिक्शन्स पॉलिटिकल आस्पेक्टमध्ये कसे असू शकतात हे पण याच्यामध्ये बघितलं जातं बघा. म्हणजे फ्युचर पॉलिटिकल इव्हेंट्स कसे होऊ शकतात, म्हणजे येत्या काळामध्ये काय घडामोड होऊ शकते, कुठला पक्ष सत्तेत येऊ शकतो, कोण मागे जाऊ शकतं, असे प्रेडिक्शन्स पण याच्यामध्ये जे आहे तुम्हाला बघायला मिळतात. सो प्रेडिक्शन्स पण त्याच्यामध्ये आहेत. सो बेसिकली काय आहे ना की यामध्ये तुम्हाला काही बेसिक गोष्टी आहेत, त्या म्हणजे की आपल्याला जो काही इम्पेरिकल पॉलिटिकल थेअरी कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आहे, याच्यामध्ये डेटा आहे, ऑब्झर्वेशन आहे, ओव्हरऑल कुठं कशा पद्धतीने गोष्टी चालू आहेत है ना, पॉलिटिकल व्हायलन्स आहे का, त्याची काय कारणं आहेत, येत्या काळात पॉलिटिक्स कसं डील होणार आहे, याचं कंपॅरिझन सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. ते आपण शिकणार आहे त्या काळामध्ये.
सो हा प्रश्न तसा बघितला तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आपल्याला कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स सिलेबसमध्ये हा शब्द तिथं आहे. डायरेक्टली प्रश्न आला. तुम्ही कालचा पेपर बघितलाय, आजचा पेपर बघताना तुम्हाला लक्षात येईल की जो सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे हे सिलेबसला सोडून डील नाही करत. सिलेबस बरोबर हे चालतं. म्हणजे सिलेबस मधल्या शब्दांचा अर्थ नीट समजून घेणं इथं अपेक्षित आहे. ओके. बऱ्याचदा काय होतं ना की आपण बुक्सच्या मागे लागतो, बुक लिस्टच्या मागे लागतो, नोट्सच्या मागे लागतो. ॲक्च्युली सगळ्यात बेसिक आहे सिलेबस आणि PYQचं कोरिलेशन, की हां प्रश्न जे आहेत ते डायरेक्टली सिलेबसमधून डील होत आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. व्हॉट आर द डिफिकल्टीज फेस्ड बाय पॉलिटिकल थिअरिस्ट इन कम्पेअरिंग द स्टेट्स. आता वेगवेगळे जे काही हे आहेत स्टेट्स आहेत बघा, त्याला जर कम्पेअर करायचं असलं तर तिच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात बघा. ओके. आता सिम्पली कसं असतं की वेगवेगळे जे देश आहेत त्या वेगवेगळ्या देशांमधली पॉलिटिकल सिस्टीम त्या त्या देशानुसार आहे. सो त्या पॉलिटिकल सिस्टीममध्ये डायव्हर्सिटी आहे, म्हणजेच विविधता आहे. आणि ती जी विविधता आहे ती इथं मॅटर करते. सो जी पॉलिटिकल सिस्टीम आहे त्या पॉलिटिकल सिस्टीममधली डायव्हर्सिटी तिच्यावर तुम्ही काम करणं अपेक्षित आहे. ना इतकं सोपं नसतं की प्रत्येक सिस्टीम जाऊन तुम्ही समजून घ्यायचं. जसं फॉर एक्झाम्पल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे आहे कॉन्स्टिट्यूशन दिलं, ते कॉन्स्टिट्यूशन डील करताना किती देशांच्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केलेला आहे, तर मोर दॅन 60 कॉन्स्टिट्यूशन्स जे आहेत ते बघितले गेलेले आहेत. आपल्याच्यानी 4-4 वर्षात एक आपलं तयार होत नाही, तिच्यातल्या गोष्टी आपल्याकडे पडतात. सो तेवढ्या याचा अभ्यास करणं मग ते प्रत्येकाला शक्य नाही आहे आजच्या डेटमध्ये. मग काही अशी लोक जी आहेत बोटावर मोजण्यात की ती डील करू शकतात, पण ही डायव्हर्सिटी जी आहे ती फार वेगळी आहे बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिम्पली आता युनायटेड स्टेट्समध्ये जे आहे तर ते इलेक्शन्स आहेत. युनायटेड स्टेट्समधले जे इलेक्शन्स आहेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी, त्याचा जर आपण विचार केला तर युनायटेड स्टेट्समध्ये युनिटरी सिस्टीम आहे बघा. भारतामध्ये काय आहे तर पार्लमेंटरी सिस्टीम आहे. म्हणजे तुम्हाला हे कंपॅरिझन्स जे आहे ते बघणं किंवा त्याचा बेस काय आहे तो लक्षात घेणं हे गरजेचं आहे की कुठल्या देशामध्ये कशा पद्धतीने व्यवस्था आहे, ती व्यवस्था कशा पद्धतीने डील करते. मग आपल्या इथल्या मंत्र्यांकडे जे आहे की त्यांना लिगल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत का, मग ते ब्रिटनमध्ये कशा आहेत. मग असे प्रश्न आपल्याला GS2 मध्ये पण विचारले जातात बघा. 2 देशांच्या ह्याच्यामध्ये फ्रान्सवर प्रश्न विचारून झालेला ऑलरेडी की फ्रान्स कॉन्स्टिट्यूशन आणि भारताचं जे आहे की काय तिच्यामधल्या आपल्याला चेंजेस बघायला मिळतात बघा. किंवा दुसरा एक मुद्दा जो असतो ना की तो म्हणजे कल्चरल डिफरन्स पण असतो बघा. आता ही डायव्हर्सिटी कशी आहे, कल्चरल पण असते बघा किंवा हिस्टॉरिकल पण असू शकते. आता समजा फॉर एक्झाम्पल भारताचं जे काही ओव्हरऑल व्यवस्था आहे, कालचा एक प्रश्न होता बघा, तो कसा इव्हॉल्व झाला आहे, तिच्यावर कशाचा वरचष्मा आहे, ब्रिटनचा वरचष्मा आहे बघा. कारण ब्रिटिश लोक इथं होते, कोलोनियल जे काही सगळं गव्हर्नमेंट. कालच आपण प्रश्न बघितला की तिच्यामध्ये कोलोनियल जे काही प्रॅक्टिस आहे त्याचा इम्पॅक्ट कसा पडतो. सो कोलोनियल प्रॅक्टिसचा इम्पॅक्ट आहे ही हिस्ट्री आहे बघा. ब्रिटिश इथं आलेत, ब्रिटिश एवढे वर्ष इथं होते. सो ऑब्विसली पार्लमेंटरी सिस्टीम ही ब्रिटनमध्ये आहे, आपण तिकडून ती घेतली बघा. म्हणजे काय की हिस्टोरिकल रेफरन्सेस पण तिथं असतील, ते पण समजून घेणं गरजेचं असतं बघा. कल्चरल तिच्यामध्ये असू शकतात. त्याच्यानंतर कसं आहे की समजा फॉर एक्झाम्पल की इराण हा देश काही गोष्टींमुळे खूप न्यूजमध्ये होता बघा. इराणचा जर तुम्ही विचार केला आजच्या डेटमध्ये तर इराणनी काय केलं होतं, हिजाब संबंधीच काही पॉलिसी बनवलेल्या होत्या बघा. आता हिजाबबद्दलचा इश्यू महाराष्ट्रात आपला भारतात पण झाला होता, कर्नाटकमध्ये जो आहे मोठ्या प्रमाणावर झाला होता की हिजाब इन केस ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट तुम्ही यूज करू शकता, नाही करू शकत. सो कर्नाटक हायकोर्ट सेड दॅट की नो, काही गरज नाही आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची. आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मे फ्रेम देअर रूल्स अँड रेग्युलेशन. प्रत्येक आपल्याकडे जे काही रूल्स रेग्युलेशन कायदे आहेत त्याच्यानुसार ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांना त्यांचे नियम बनवण्याचे अधिकार आहेत बघा. म्हणजे कुठला गणवेश असला पाहिजे, युनिफॉर्म कुठला असला पाहिजे, काय असलं पाहिजे, हे अधिकार शाळेला असतात किंवा कॉलेजला असतात बघा. म्हणून वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. जर हे सेंट्रलाइज राहिलं असतं किंवा स्टेटनी ठरवलं असतं तर सगळे विद्यार्थी आपल्याला एकाच कलरमध्ये दिसले असते बघा. व्हाईट शर्ट, ब्ल्यू पॅन्ट, खाकी पॅन्ट, है ना, वेगवेगळे जे काय असतात तर ते अधिकार तिथं आहेत. मग त्याचा सगळा जो उहापोह होतो हायकोर्टाने तिकडे केला. म्हणजे इराणमध्ये पण जे आहे इथं काय होतं तर इथं मॉरल पोलीस होते बघा. जो काही इथं इश्यू झाला होता बघा, एक फेमस केस आहे बघा. सो मॉरल पोलीस जे होते त्या मॉरल पोलिसांनी एका तरुणीला अटक केली होती. तिचं नाव कोणी सांगू शकतं का की तिथं त्याच्यानंतर एक मोठं आंदोलन उभं राहिलं बघा हिजाबच्या विरोधामध्ये. यस, महिसा इमानी जे आहे तर तिला अटक केली होती मॉरल पोलिसांनी की तिने हिजाबचं परिधान केलेलं नाही. आणि मग त्याच्यानंतर रस्त्यावर सगळ्या महिला उतरलेल्या आहेत. सो ह्या गोष्टी याच्यामध्ये ज्या आहेत तर त्या मॅटर करतात बघा.
सो बेसिकली कसं आहे ना की पॉलिटिकल थिओरिस्ट जे आहेत की जे काही सिद्धांतकार आहेत, जी लोक वेगवेगळ्या देशांचा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचा जो आहे अभ्यास करतात, त्यांना जे प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम्स या गोष्टींमुळे येतात की तिथल्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा असतो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशी आहे बघा, त्याच्यानुसार पण गोष्टी डील होतात. समजा इकॉनॉमिक्स जसं बघितलं तुम्ही आफ्रिकन कंट्रीज आहेत, तर आफ्रिकन कंट्रीजमध्ये संसाधन आहेत पण स्टील त्यांना ते कॅश करता आलेलं नाही आहे. तिथली इकॉनॉमिकल कंडिशन अतिशय डिटोरिएट आहे आणि ह्या केसमध्ये त्याचा इम्पॅक्ट तिथल्या राजकारणावर पण पडतो. मग असे सगळे फॅक्टर जेव्हा तुम्ही लक्षात घेता तिच्यातून गोष्टी ज्या आहेत तर त्या बदलतात. किंवा US मधलं कल्चर कसं आहे, रशियातलं कल्चर कसं आहे, कुठं वन पार्टी सिस्टम आहे, कुठं मल्टी पार्टी सिस्टम आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मग ते कंपॅरिझन किंवा त्यांना ते प्रॉब्लेम्स येतात बघा. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. देन नेक्स्ट वन जे आहे बघा, याच्यातला जो प्रश्न आहे, हाऊ डज डेमोक्रेटिक पॉलिटिक्स कन्स्ट्रक्ट सिटिझनशिप. आता बघा जिथं डेमोक्रेसी आहे म्हणजे लोकशाही, त्या लोकशाहीमधून जे आहे नागरिकता जी आहे कशी निर्माण होते, तर लोकशाहीतून नागरिकतेचा निर्माण. आता बघा याच्यामध्ये एक सिंपल गोष्ट असते की कन्स्ट्रक्शन जे आहे, आपल्याला कुठले कुठले अधिकार दिलेले आहेत बरं आपल्या संविधानाने. ओके, सगळ्यात बेसिक याचा बघा फंडामेंटल राईट्स. ओके, निवडणुकीचा अधिकार हा पण आहे, तुम्ही निवडणूक लढवू शकता. ओके, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. बट सगळ्यात बेसिक काय आहे, तुम्हाला यांनी लीगल अँड पॉलिटिकल राईट्स दिलेले आहेत बघा. सो सिंपल काय आहे की डेमोक्रेसी जी आहे इथं काय येतं तुम्हाला लीगल अँड पॉलिटिकल राईट्स, म्हणजे तुम्हाला कायदेशीर आणि राजकीय अधिकार प्रदान केलेले आहेत. कायदेशीर आणि राजकीय अधिकार जे आहेत की याच्यामध्ये जे आहे ना की तुम्ही फ्रीडम ऑफ स्पीच एन्जॉय करताय, तुमचं फंडामेंटल राईट्स आहेत. किंवा ओव्हरऑल जे आहे तुम्ही एखाद्या पब्लिक ऑफिसमध्ये एखाद्या पदावर बसता, निवडणूक लढवून तुम्ही पंतप्रधान होऊ शकता, मंत्री होऊ शकता, अजून काही होऊ शकता. सो बेसिकली जे आहे कन्स्ट्रक्ट सिटिझनशिप जे आहे बघा. तर आता याच्यातून होतं काय ना की जेव्हा असे अधिकार दिले जातात बघा, तिच्यातून गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपरली होणार. हे काय एक प्रकारचं लिबरल अप्रोच आहे. आपण काल याच्यावर बोललो होतो बघा, लिबरल असणं. डेमोक्रेसीमध्ये काय केलं जातं की स्टेट जे आहे त्याचे अधिकार कमी करतं किंवा त्याच्या पॉवर्स कमी करून जे आहे ते डेलिबरेटली बाकीच्यांना वापरू देतं, असा तो मुद्दा आहे बघा. सो आता याच्यामध्ये आपल्याला अख्ख्या जगाचा विचार करायचा आहे, म्हणजे फक्त आपण भारताबद्दल बोलणार नाही. जसं US आहे बघा, तर US मध्ये सुद्धा जे आहे 1920s मध्ये जे आहे महिलांना काय मिळालेलं आहे, राईट टू वोट. पण भारत हा असा देश आहे की ज्यांनी स्वातंत्र्यानंतर महिलांना लगेचच अधिकार दिले होते बघा. फक्त तिथं एक इश्यू होता की महिलांची नावं वोटर लिस्टमध्ये नव्हती, फादर ऑफ, मदर ऑफ, वाईफ ऑफ असं होतं ते. ओके, सो त्यानंतर वर्कआउट झालं. पण ह्या देशांमध्ये मोठा संघर्ष आहे तो. किंवा फॉर एक्झाम्पल राईट फॉर ॲबॉर्शन जे आहे, मोठा संघर्ष जे आहे वेस्टर्न कल्चरमध्ये झालेला आहे बघा. चर्चच्या विरोधात जे आहेत आंदोलन चळवळी जे आहेत, सहजासहजी ते अधिकार मिळालेला नाही आहे. किंवा एखाद्या महिलेचा आई बनण्याचा जो अधिकार आहे, मग कॉन्स्टिट्युशनल राईट जो आहे USने तो काढून घेतला होता मधल्या काळात. USच्या मग जो बायडन यांनी नवीन कायदा आणि नवीन गोष्टी त्याच्यासाठी तयार केल्या, त्यांची ज्युडिशरीने ते काढून घेतलं होतं. सो असे डिबेट्स तुम्हाला जे आहे, जो विरुद्ध रो असा तो खटला आहे बघा. ओके, केस जी आहे ती तुम्ही बघू शकता. सो असे एक्झाम्पल्स आपण बघत राहू. दुसरं एक असतं बघा की जसं आपण सिटिझनशिपमध्ये अशा काही गोष्टी देतो तशा ड्युटीज पण काही आहेत बघा. ओके, जसं काल मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही फंडामेंटल ड्युटीज बघितल्या पाहिजेत, है ना. बघितलं का सर्वांनी? 11 फंडामेंटल ड्युटीज आहे बघा. तुमचं काम होतं की तुम्हाला पुस्तक पण हातात घ्यायची गरज नाही आजच्या डेटमध्ये, जस्ट गुगल इट, आर्टिकल 51A. ओके, 11 फंडामेंटल ड्युटीज आहे. आणि अदर दॅन 11 फंडामेंटल ड्युटीज अजून अशा बऱ्याच आहे की ज्या त्याच्यात इन्क्लूड व्हायला पाहिजेत असं अपेक्षित आहे. हा प्रश्न तिकडं पण एक होता कालच्या याच्यामध्ये की बेसिक फंडामेंटल ड्युटीजचं जे आहे काय महत्त्व आहे वगैरे वगैरे. आता सिम्पली जे आहे इथं जर तुम्ही विचार केला की ड्युटीज पण इथं आहे, म्हणजे काय आहे ना, ड्युटीज याचा अर्थ काय आहे की रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे नागरिकांसाठीच्या. ओके, म्हणजे जसं आपले आई वडील आपल्याला फॅमिलीमध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात, आपल्या बेसिक नीड्स ते फुलफिल करतात, सायमल्टेनियसली आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, टेक केअर ऑफ देम. बरोबर, म्हणजे एकीकडे त्यांनी त्यांचं कर्तव्य पालन केलेलं आहे, तर मग आपल्यावरती जबाबदारी आहे की त्यांनी जे आहे ह्या 4 गोष्टी ज्या आहेत मॅनेज केल्यात, माझ्यासाठी या गोष्टी वर्क केल्यात, तिच्यातून हे डील झालं. सो बेसिकली जे आहे की यामध्ये तुम्हाला टॅक्स पे करायचे आहेत.
बरोबर. आता सध्या बघा आपण केनियाची केस बघितली होती कालच्या करंटच्या सेशनमध्ये, जर तुम्ही बघितलं असेल. तुमच्यासाठी हे मस्त आहे बघा की जगात काय सुरू आहे आता, आणि ते तुम्हाला करंटमधून डील होऊन जातं. केनियासारख्या देशामध्ये छोट्या छोट्या गोष्टी ज्या रुटीन डे टू डे लाईफमध्ये गरजेच्या होत्या तिच्यावर टॅक्सेस लागलेत. म्हणजे पार खाण्यापिण्याच्या गोष्टींपासून त्यांनी 15, 20, 25% असे टॅक्सेस लावलेत. लोक रस्त्यावर उतरलेत बघा. सो एक आहे की ते प्रोग्रेसिव्ह वेमध्ये भारतामध्ये लागतात. सो आपण रस्त्यावर काही अजून उतरत नाही, कारण ते जर खूप जास्त झाले तर मग आपल्याला उतरावं लागेल. पण तोपर्यंत त्या गोष्टी नाही. तिकडं पण तशी लोक रस्त्यावर उतरली, तिथल्या गव्हर्नमेंटने तो निर्णय मागे घेतला. बट बेसिकली देर आर सर्टन रिस्पॉन्सिबिलिटीज. मग आपण सिटीजन म्हणून आपल्या काय काय जबाबदाऱ्या आहे, तर आपल्याला कर द्यायचे आहेत, आपल्याला जे आहे आपल्या जे काही नॅशनल व्हॅल्यूज आहेत त्याचा रिस्पेक्ट करायचा आहे. अशा कितीतरी गोष्टी तिच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. किंवा स्वित्झर्लंड सारखा देश आहे बघा, तर तिथं प्रत्येकाला मिलिटरीमध्ये सर्व्हिस देणं मॅन्डेटरी आहे. म्हणजे तुम्हाला मिलिटरीमध्ये सर्व्हिस द्यावीच लागेल. आता हे देश कसे आहेत बघा, एक तर त्यांचं कल्चर आहे, किंवा दुसरीकडे एक दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे काय की हे जे देश आहेत या देशांची लोकसंख्या पण बोटावर मोजणं इतकी यावं, तिच्यामुळे ते पण काही इश्यूज आहेत. पण यांचं काही ठिकाणी कल्चर पण आहे बघा. ओके. सो मिलिटरीमध्ये सर्व्हिस तुम्हाला देणं अपेक्षित आहे. डेमोक्रेटिक पॉलिटिक्स जे आहे ना तिच्यामध्ये तुम्हाला एक आयडेंटिटी मिळते. आता बघा रोहिंग्या मुस्लिम्स म्यानमारमधला इश्यू आहे बघा. आता या लोकांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे, रोहिंग्या मुस्लिमांचा, यांना आयडेंटिटीज नाही आजच्या डेटमध्ये. म्यानमार सेज की हे आमचे नागरिक नाहीत. बांगलादेशमधून कधी गाडी ही लोक आली होती, बांगलादेश सेज आमचा काय यांच्याशी संबंध नाही. मग हे कुठल्या देशाशी संबंधित आहे, यांचं नागरिकत्व काय आहे आजच्या डेटमध्ये? बरं असे फक्त रोहिंग्याच आहेत का आजच्या डेटमध्ये? अशा कितीतरी तुम्हाला जे आहेत कम्युनिटी सापडतील की आज त्यांना नाकारलेलं आहे देशांमध्ये, ज्यांच्या 4-4 पिढ्या एका देशामध्ये गेलेल्या आहेत. मग आता यांचं नागरिकत्व काय आहे? आयडेंटिटी नाही. डेमोक्रेटिक पॉलिटिक्स तुम्हाला काय देतं? आयडेंटिटी देतं बघा, जे आपल्याला दिलेली आहे इंडियन. आपल्या याच्यावर लिहिलेलं असतं डॉक्युमेंट्सवर तुम्ही कोण आहात, भारतीय. ओके. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये आहे. आता कसं असतं ना की फ्रान्समध्ये एक बेसिक गोष्ट आहे की सेक्युलरिझम, सेंट्रल आयडिया आहे त्यांची की सेक्युलरिझमच्या बेसिसवर गोष्टी जातील. की एकंदरच कसं आहे ना की सिटीजन जो आहे किंवा सिटीजनशिप जी आहे बघा, तर ती रिलिजन, पब्लिक लाईफ या सगळ्यांचा विचार करून तिथं डील होते. सगळ्या धर्मांचा विचार तिथं केला जातो. सो तुम्हाला एक पर्टिक्युलर जी आहे नॅशनल अँड सिव्हिक आयडेंटिटी पण मिळते बघा या डेमोक्रेटिक पॉलिटिक्समध्ये. त्याच्यानंतर जे असतं की इन्क्लुजन ऑर एक्सक्लुजन. आता भारतामध्ये जर तुम्हाला नागरिकत्व हवं असलं तर त्याच्यासाठी काय कंडिशन आहे? बाय बर्थ तुम्हाला मिळू शकतं बघा. आपले आई वडील भारतीय होते आहेत, आपला जन्म झाला, आपण भारतीय झालो बाय बर्थ. ओके. बाय रजिस्ट्रेशन असतं, बाय नॅचरलायझेशन असतं, बाय डिसेंट असतं, बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी असतं. भारताने जर उद्या पाकिस्तानवर आक्रमण करून अख्खा पाकिस्तान जोडला भारताला, है ना, पुतीन यांच्या पायावर पाय ठेवून, तर त्या केसमध्ये जे आहे तिथं भारताचा तिरंगा लागेल आणि ते सगळे काय होऊन जातील? भारतीय. इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी के तिच्यावर आपण आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. सो ओव्हरऑल जे आहे किंवा असंही होऊ शकतं की तुमचं जे काही नागरिकत्व आहे ते उद्या काढून पण घेतलं जाऊ शकतं. जर काही बेसिक बाबी आहेत त्याचा फॉलोअप घेतला गेला नाही तर काय होईल? तुमचं नागरिकत्व ते काढून घेतलं जाईल. सो तो पण एक तिच्यामध्ये मुद्दा आहे. 3 बाबी त्याच्यासाठी आपण अभ्यासतो. सो अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला पॉलिटिकल हिच्यामध्ये जे आहे डील करता येतात बघा. ओके. सो हिच्यामध्ये तुम्हाला जे आहे मायनॉरिटीजचं प्रोटेक्शन पण दिसतं बघा. डेमोक्रेटिक पॉलिटिक्समध्ये एक गोष्ट येते की प्रोटेक्शन ऑफ मायनॉरिटी जे आहे, अल्पसंख्याक जे आहेत त्यांचं प्रोटेक्शन पण जे आहे तर ते डील होतं बघा. सो अल्पसंख्याकांचं प्रोटेक्शन जे आहे तेही याच्यामध्ये डील होतं. त्यांनाही आपण आपल्या इथं बघा वीकर सेक्शनसाठी नंबर ऑफ गोष्टी घेतो. अफर्मेटिव्ह ॲक्शन ज्या आहेत, सकारात्मक बाबी, तर त्याही करतो बघा. ओके. आता याच्या पुढचा प्रश्न आणि त्याच्या पुढचा प्रश्न हे दोघे फॅक्च्युअल आहेत एकदम. व्हॉट इज द स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस? आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ पण आहे बघा. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस कसं काम करतं, काय आहे, स्ट्रक्चर काय आहे, असा एक व्हिडिओ आहे. ओके. UN सिक्युरिटी काउन्सिल जे आहे बघा, आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला परमनंट सीट मिळावं याच्यासाठी आपण कार्यरत आहोत. पण ते अजून एवढं सहज शक्य नाही आहे. तरी सुद्धा जे आहे ते प्रयत्न चालू राहतील. आता हे 2 प्रश्न कसे आहेत एकदम टिपिकल फॅक्च्युअल आहे. बरं, सिक्युरिटी काउन्सिल आपण इतक्या वेळा वर्षभरामध्ये करंटमध्ये रिवाईज करतो, रुटीन हिच्यामध्ये त्याची चर्चा होत राहते. आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे आहे याचं पण एक लेक्चर आपल्या याच्यावर आहे. आता इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे आहे तर हे कुठे आहे बघा, है ना,
हेग नेदरलँडमध्ये आहे. आता इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे आहे तर याला वर्ल्ड कोर्ट असं म्हटलं जातं, जगाचं न्यायालय जे आहे. युनायटेड नेशनच्या अंडर हे काम करतं आणि याची इस्टॅब्लिशमेंट जी आहे तर ती जून 1945ची आहे. याचं काम 46 मध्ये सुरू होतं बघा. ओके, जून 1945 यांनी काम जे आहे ते 46 मध्ये सुरू केलं. असं हे न्यायालय जे आहे की याच्यामध्ये फ्रेंच अँड इंग्लिश अशा 2 भाषा डील होतात बघा. जसं आपलं सुप्रीम कोर्ट आहे, त्या सुप्रीम कोर्टामध्ये कुठली लँग्वेज आहे, आपल्या सुप्रीम कोर्ट लँग्वेज जी आहे तर ती इंग्लिश आहे. ओके, इंग्लिश ओनली. तसं इथं जे आहे फ्रेंच अँड इंग्लिश अशी भाषा आहे बघा. आता इथं काय होतं की ह्या सर्व याच्यामध्ये याच्या ज्या पॉवर्स आहेत बघा, की उद्या जर जगामध्ये काही इश्यू झालेत तर तुम्ही इकडं दाद मागू शकता. पण आता प्रॉब्लेम असे आहेत बघा, हे जे कोर्ट्स आहेत ह्या कोर्टांना जे आहे बरेचसे देश फाट्यावर मारतात, बिलकुल ऐकत नाही. म्हणजे कोर्टाचा जो आदेश आहे, जसा आपल्याकडे पण सरकार धुडकवून लावतो बऱ्याचदा कोर्टाचा आदेश जो आहे, किंवा त्याचं पालन प्रॉपरली केलं जात नाही. सो त्या पद्धतीने जागतिक स्तरावर असे काही देश आहेत बघा, जसं फॉर एक्झाम्पल नॉर्थ कोरियासारखा देश आहे बघा, किंग जॉन उन किंवा पुतीन सारखं कॅरेक्टर आहे. आता पुतीन पण काही ठिकाणी जे आहे परिषदेला आलेलं नाही आहेत, इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसला त्यांनी हजेरी लावली नाही. का? कारण त्यांच्या अगेन्स्ट अरेस्ट वॉरंट पण यांनी जारी केलेलं होतं मधल्या काळामध्ये, हा ना, युक्रेनच्या हिच्यामध्ये. काय वाटतं बरं तुला? इश्यू कसा आहे बघा, काही गोष्टी कशा आहेत बघा. आता समजा फॉर एक्झाम्पल काश्मीर इश्यू आहे, त्याच्यावर एक प्रश्न आहे बघा इथं पुढं, की आपले रिजननेस जे आहे ते नाही आहे, असा एक प्रश्न आहे याच्यामध्ये. आपला जो ओव्हरऑल सगळा साऊथ एशिया आणि त्याच्यामध्ये रिजननेस नाही आहे. त्याचे कारण हे आहेत की जसा काश्मीर इश्यू आहे, आता याच्यामध्ये फक्त भारत पाकिस्तान ॲज इश्यू नाही आहे, याच्यामध्ये नंबर ऑफ देशांचे हितसंबंध आहेत तिथं. जसा चायना आहे बघा, अक्साई चीनचा भाग त्यांनी पाकिस्तान त्यांच्या हातात ठेवला. तिकडं जे आहे इकडून चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ते तयार करतायत POK मध्ये जे आहे. इथं आता नंबर ऑफ हितसंबंध याचे आहेत. तुम्हाला हे पाहिजे असलं तर याच्यासाठीचं सोल्युशन जे आहे तर ते जगात सर्व मान्य होणार नाही सहजासहजी. हे एकच आहे की ते फोर्सफुली जोडून घेणं आणि तेवढी ताकद तुमची असली पाहिजे. जसा रशिया आहे बघा, रशियाने काय केलं 2014 क्रिमिया जोडून घेतला स्वतःला. ओके, बरं एवढं सोपं नसतं. म्हणजे आजच्या डेटमध्ये एखादा जो देश आहे आणि हिच्यामध्ये आपली एक इमेज आहे जगामध्ये, भारत जो आहे तो युनिव्हर्सल ब्रदरहूड किंवा सॉफ्ट पॉवरसाठी ओळखला जातो. ही इमेज आहे आपली, तिच्यामुळे बरेचशी लोक आपल्या बाजूनी उभी आहेत आजच्या डेटमध्ये. म्हणजे याच्यात बरेच आस्पेक्ट आहे की जर ती इमेज जी आहे मग ती बदलली समजा, मग त्या केसमध्ये जेवढे सपोर्टर आज आहेत ते उभे राहतील का, किंवा मग तुम्हाला बाय हुक ऑर क्रूक ते डील करावं आहे, तर मग त्या केसमध्ये तो एक मार्ग आहे. मग तिच्यामध्ये पाकिस्तानच्या बाजूनी जर चायना उभा राहिला मग आपण कसं त्याला जे आहे टॅकल करणार. सो हिच्यामध्ये एवढं सोपं ते नाही आहे. आता सिन्स May 2020 वी आर टॉकिंग विथ चायना रिगार्डिंग बॉर्डर इश्यू, है ना. 30 राऊंड्स झालेले आहेत डिस्कशनचे, 30 वेळा एखाद्याला भेटणं, है ना. म्हणजे आता चेहरे पाहिजे पण इच्छा नसेल एकमेकांची. ते दोघांना माहिती आहे की नाही हे एका विशिष्ट लेवलच्या पलीकडे सरकणार नाही बाजूला. पण मग तेच ते जे आहे, पण आपण आपल्या बाजूने ते क्लिअर आहे की आपण डायलॉग थ्रू हे डील करू. पण ते एवढं क्लिअर आहे आपल्याला की ते वर्क होत नाही, कारण समोर चायना आहे. आज पाकिस्तानला बॅकअप ते करतात. तर इंटरनॅशनल रिलेशनमध्ये या गोष्टी आपण सगळ्या शिकू. पण कसं असतं की काश्मीर इश्यू जो आहे की पॉझिटिव्ह याच्याने त्याला डील करणं, आपण जे आहे की ती सकारात्मकता ठेवणं हे गरजेचं असतं. एक ऑप्टिमिस्टिक व्ह्यूज एका ब्युरोक्रॅटचे असणं गरजेचं असतं. कदाचित येत्या काळामध्ये गोष्टी तशा वर्क होऊ पण शकतात, त्याला सांगता येत ना आपण, पण ते इतकं सोपं नाही आहे हे तेवढंच खरं आहे बघा. ओके, सो हे जे सगळे इश्यू आहेत, हे इश्यू ज्यावेळेस तुम्ही आता याच्यामध्ये काही डिबेट्स असतात किंवा काही स्टोरीज आहेत, किंवा तुम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयात तेव्हा गेलात, जायला नको होतं वगैरे वगैरे. पण कसं असतं ना की 2024 मध्ये, 2020 मध्ये, 2015 मध्ये तुम्ही 1947च्या गप्पा करताना तुम्हाला ते जिओ पॉलिटिकल गणित लक्षात घ्यावं लागेल. तुम्ही 2020-2024 लक्षात घेऊन ते डील करू शकत नाही. म्हणजे आज तुमच्याकडे ज्या सुखसुविधा आहेत, आज तुमच्याकडे जी काही टेक्नॉलॉजी आहे, त्या गोष्टींचा विचार करता तुम्ही जे काही सिनॅरिओ आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल भूतकाळातल्या एखाद्या गोष्टीला जे आहे
त्याच्यातून मूल्यमापन त्याचं करू शकत नाही, किंवा आमच्या आई वडिलांनी हे केलं नाही, आमच्या आजी आजोबांनी हे करायला पाहिजे होतं. पण तुम्ही तो काळ पण लक्षात घेणं गरजेचं आहे की त्या काळात कुठले रिसोर्सेस होते, त्यांना काय काय संधी होते, किंवा त्यांच्याकडे काय ऑप्शन्स होते. ओके, सो तो मुद्दा येतो. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीशी बोललात बघा, तर ती व्यक्ती जी आहे ती तुम्हाला अशा कितीतरी गोष्टी सांगू शकते की मला हे करायचं होतं, माझी ही इच्छा होती, पण त्यावेळेस ते डील नाही झालं, वगैरे वगैरे वगैरे. तर ती सिच्युएशन लक्षात घेणं फार गरजेचं आहे. ओके, सो आता हिच्यामध्ये हा एकदम फॅक्च्युअल आहे बघा. हिच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत की आता एकतर कसं असतं की यांचे जे काही ॲडवाईज आहेत त्या बाइंडिंग नाही आहेत कुणावर, हा सगळ्यात मोठा इश्यू आहे इथला. ओके, आता बाइंडिंग नाही आहे म्हटल्यानंतर काय होतं, जे पॉवरफुल आहेत ते ऐकणार नाहीत. एक वेळ एखादा देश ऐकू शकतो, बरोबर. सो असा तो मुद्दा आहे. आणि हिच्यामध्ये जवळपास जे आहे 15 जजेस असतात. प्रत्येक जजची जी तिथला टेन्युअर आहे इट इज फॉर 9 इयर्स. मधल्या काळात भारताचे दलबीर भंडारी तिथं गेले होते. सो त्या केसमध्ये जे आहे ते प्रश्न आपल्याला इन केस MCQ मध्ये पण विचारून झालेला आहेत बघा. सोपा प्रश्न आहे हा, फॅक्च्युअल आहे एकदम. ओके, देन डिस्कस द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ UN सिक्युरिटी काउन्सिल. युनायटेड नेशन सुरक्षा परिषद जे आहे तर हे पण रुटीन चर्चेला असतं बघा. आता युक्रेन आणि रशिया या केसमध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल कितीतरी वेळा न्यूजमध्ये आलेलं आहे. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा जर तुम्ही विचार केला तर हिच्यामध्ये परमनंट जे देश मेंबर्स आहेत बघा ते टिपिकल किती आहेत, 5 आहेत. ओके, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जे आहे 5 जे आहेत परमनंट मेंबर्स आहेत. US, UK, फ्रान्स, रशिया अँड चायना. आता हे जे 5 देश आहेत यांच्याकडे वेटो पॉवर्स आहेत. वेटो पॉवरला मराठीत आपण म्हणतो नकाराधिकार. आता या वेटो पॉवरचं गंमत अशी असते की 5 पैकी एकाने जरी नकार दिला तर त्याचा अर्थ नो मीन्स नोच असतो बघा. म्हणजे 4 जणांना होकार जरी आहे पण एकाचा नकार आहे तर तुम्हाला ती गोष्ट करता येत नाही. आणि हा पण एक आजच्या डेटमधला मोठा इश्यू आहे, कारण आपल्या एंडनी चायना कधी हिच्यामध्ये स्टँड घेत नाही. पाकिस्तानमधल्या टेररिस्ट लोकांबद्दल ज्यावेळेस महत्त्वाचे इश्यू तिथं जातात, सो नकाराधिकार चायनाने बऱ्याचदा वापरलेला आहे. सो ही जी सिक्युरिटी काउन्सिल आहे तसं हिच्या नावातच आहे बघा, सिक्युरिटी काउन्सिल. याचं नाव का, सुरक्षा परिषद. याचं काम आहे की तुम्ही जगाला सुरक्षा प्रोव्हाइड करण्यासाठी प्रॉपरली गोष्टी केल्या पाहिजे. पण जगामध्ये अशांतता आणणारा रशिया जो आहे तोही याचा मेंबर आहे बघा. चायना जो आहे की जो सगळ्या दूर एक्सपांड करतोय तो याचा मेंबर आहे इथं, परमनंट मेंबर. ओके, मग आता यांना कोण व्यसन घालणार. त्यातल्या त्यात जे आहे की सिक्युरिटी काउन्सिलमध्ये इंडियाची एंट्री झाली पाहिजे, हा एक कन्सर्न आहे आपला. कारण इंडिया पीस कीपिंग फोर्समध्ये मोठ्या प्रमाणावर आज जे आहे कॉन्ट्रीब्यूट करतोय. इंडियाचा जो स्टँड आहे आधीपासून तो पीसफुल स्टँड राहिलेला आहे. सो हे सगळं असतं पण स्टील ही जे देश आहेत ते त्याला एंट्री करू देत नाही. आता तुम्ही जर बघितलं जगाचा जर मॅप समोर ठेवला तर जास्तीत जास्त प्लेयर्स कुठले आहेत तिच्यामध्ये, युरोपमधून जे आहे. तिथं लोकसंख्या किती आहे, मुठभर लोकसंख्या आहे बघा. इकडं बघा आशिया, आफ्रिका, केवढी लोकसंख्या आहे. ह्या लोकांचं प्रतिनिधित्व करायला कोण आहे तिथं, तो मुद्दा तिच्यामध्ये येतो. म्हणजे लोकसंख्येचा विचार केला तर मग ते समान प्रमाणात प्रतिनिधित्व आहे का. सो युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जे आहे याच्यामध्ये मंथली रोटेट होत जातात त्याचे जे आहेत प्रेसिडेन्शियलशिप. मधल्या काळामध्ये भारत याचा अध्यक्ष होता. भारत नॉन परमनंट मेंबर म्हणून तिथं होता. टेम्पररी मेंबर्स जे असतात बघा, टोटल 15 मेंबर्स याच्यामध्ये असतात. 5 जे आहेत ते परमनंट आणि प्लस 10 जे आहेत तर ते टेम्पररी असतात, काही कालावधीसाठी जे आहेत. तिच्यात भारत होता आणि भारत मंथली याच्यामध्ये जे आहे त्याची प्रेसिडेन्शियलशिप जे भारताकडे पण होती बघा. सो आता याच्यामध्ये जे सिम्पल असतं बघा, इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी मेंटेन करणं हे यांचं काम आहे बघा. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता असली पाहिजे. जर कुठं कॉन्फ्लिक्ट असेल तर तो कॉन्फ्लिक्ट यांनी सॉल्व्ह केला पाहिजे. जसं रशिया युक्रेन आहे, इस्रायल हमास आहे, तर हे मुद्दे यांनी क्लिअर केले पाहिजे. तिकडे नागोर्नो कराबाखचा इशू ना बघा, अर्मेनिया, कझाकस्तान जे आहे, सो तसे रिजन जे आहे ते तुम्ही डील केले पाहिजेत. सो पीस कीपिंग आणि कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन जे आहे त्या गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात. मिलिटरी ॲक्शन असेल बघा, कुठं डिप्लोमॅटिक पद्धतीने गोष्टी चर्चेतून सॉल्व्ह करायच्या असतील तर हे सगळं काम कुणाचं आहे, सिक्युरिटी काउन्सिलचं आहे बघा. सो यांनी हे केलं पाहिजे. आता हे सगळं इनडेप्थ आपण शिकू, त्यात काय वाद नाही आहे. ओके, सो असे 5 प्रश्न आहेत. आता या 5 प्रश्नांमध्ये 2 तर एकदमच टिपिकल होते. हे शब्द आपण ऑलरेडी ऐकलेले आहेत रुटीन. जर तुम्ही याच्या आधी गोष्टी पेपर वाचत असाल तर हे रुटीन याच्यामध्ये येतं बघा. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा हा, डिस्कस द रिलिव्हन्स ऑफ नॉर्मॅटिव्ह इथोज ऑफ द नॉन अलाइन मुवमेंट इन मॅग्निफाईंग
इंडिया सॉफ्ट पॉवर इन परस्युट ऑफ हर नॅशनल इंटरेस्ट. आता काल पण आपण याच्यावर बोललो होतो बघा, नॉन अलाइनमेंट मुवमेंट. आता नॉन अलाइनमेंट मुवमेंट जी आहे किंवा अलिप्ततावाद जो आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला प्रॉपरली बघायला मिळतात. आता सिंपल गोष्ट अशी आहे बघा या सगळ्या प्रोसेसमध्ये की एकतर नॉन अलाइनमेंट मुवमेंट जी आहे ती तुम्हाला सांगते की तुम्ही अलिप्त राहा. अलिप्त कुणापासून की तेव्हा बायपोलर होतं बघा, USSR अँड US या दोघांपासून वेगळं राहून आपल्याला गोष्टी डील करायच्या आहेत. ओके, US आणि USSR जो आहे, सोव्हिएत रशिया आणि US, कारण ह्या दोघांमध्ये जे आहेत ह्या दोघी सुपर पॉवर होत्या त्यावेळेच्या, आणि यांचा जो सत्ता संघर्ष आहे त्या सत्ता संघर्षात आपण परत जर इन झालो, ऑलरेडी एवढ्या दिवसांचं वासातिकीच्यातून आपण आपले रिसोर्सेस गमावलेले आहेत, आपली डेव्हलपमेंट नाही आहे, सो तिच्यामधून आपण ते डील केलं पाहिजे. आता या सर्व याच्यामध्ये जे आहे की भारताने सॉफ्ट पॉवरचा याच्यामध्ये विचार केलेला आहे. आता सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर असे दोन कन्सेप्ट आहे. हार्ड पॉवर जी आहे इट इज ऑल अबाउट वेपन्स अँड ऑल दॅट. सॉफ्ट पॉवर जी असते बघा, सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, आपल्या शेजाऱ्यांबरोबर आपले रिलेशन आयदर सॉफ्ट किंवा हार्ड असे दोघी प्रकारचे असू शकतात. आपल्या घरातलं दूध संपलं तर आपण शेजाऱ्याकडून दूध मागून आणतो बघा चहा करायला, साखर संपली साखर मागून आणतो वगैरे वगैरे, है ना. आपल्याकडे पाहुणे येत आहेत पण आपल्याकडे चांगली ताटं नाही आहेत, त्याच्याकडे आहेत मग त्याच्याकडून घेऊन या. डिपेंड्स, ही सॉफ्ट पॉवर असते. मग त्याच ताटामध्ये आपल्याकडचं बनलेलं जेवण पण आपण देतो. असं देतो का रिकामं ताट कुणाला, कुणाकडून काही आलं तर नाही. मग आपण त्यांना काय करतो, किती वस्तू जी आहे तर ती देतो. हे सॉफ्ट पॉवरचे रिलेशन्स आहेत बघा. मग ते कधी काही लागलं तर जुगाड होतो तिथं. ओके, आता सिंपल काय होतं ना, सकाळचा किस्सा सांगतो तुम्हाला. आता आमच्या इथं वरती एक ताई राहतात, त्यांनी विचारलं की खालच्या गाडीला खाली चाबी राहिली आहे. ओके, तर डिक्की ओपन करताना रात्री चाबी तिथंच राहून गेली खाली. त्यांनी हे कशासाठी सांगितलं, ते म्हटलं की आपण घरात शोधत राहतो चाबी. माझं पण असं बऱ्याचदा झालेलं आहे आणि मी घरातच चाबी बराच वेळ शोधली, नंतर कळलं गाडीलाच चाबी आहे, मग ती तुमची चाबी खालीच आहे. मग हे काय झालं की एक कन्सर्न होता त्या व्यक्तीचा की हे चाबी शोधत राहतील दुसरीकडं आणि ही चाबी यांना मिळाली पाहिजे, तिथून घेतली गाडीतून. आता कसं असतं ना की ज्या वेळेस हा कन्सर्न समोरच्या याचा जो आपण पण लक्ष ठेवतो पुरुषाच्या, असं सिंपल गणित त्याच्यामध्ये आहे. सॉफ्ट पॉवर जे आहे, जसं आजच्या डेटमध्ये कल्चरल आदान प्रदान आपण करतो बघा, मग फ्रान्स अँड इंडिया आहे, रशिया अँड इंडिया आहे बघा, त्यांचे कल्चरल प्रोग्राम्स होतात, आपले होतात, किंवा आपले जे स्टुडंट्स आहेत त्यांना आपण तिकडे पाठवतो, तिकडचे स्टुडंट्स इकडे येतात बघा. सो असे कितीतरी प्रोग्राम्स असतात, एज्युकेशनमध्ये स्कॉलरशिप्स दिल्या जातात वगैरे वगैरे. सो हे काय आहे, इट इज ऑल अबाउट अ सॉफ्ट पॉवर. हे सगळं कशाचं लक्षण आहे, सॉफ्ट पॉवरचं लक्षण आहे बघा. सो सिंपली जे आहे की या गोष्टी सगळ्या तुम्हाला याच्यामध्ये डील करायच्या आहेत की नॉन अलाइनमेंट काय होतं, सॉफ्ट पॉवर आजच्या डेटमध्ये भारत कसं डील करतं. कारण बघा गांधीजी म्हटले होते की अँड आय फॉर आय विल मेक होल वर्ल्ड ब्लाइंड. तुम्ही जर डोळ्यासाठी डोळा घेत बसला तर मग काही उरणार नाही. हां ठीक आहे, एखादी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने गोष्टी डील करते किंवा ती हिंसाचाराचा वापर करते म्हणून आपण लगेच तसं रिॲक्ट झालं पाहिजे, नक्कीच हे सोल्युशन नाही आहे. ओके, सो ओव्हरऑल भारताने सॉफ्ट पॉवरला खूप प्रॉपरली डील केलेला आहे. हा याच्यातला एक मेजर कन्सर्न जो आहे बघा. देन इन व्हॉट वेज डज द फंक्शनिस्ट अप्रोच इन इंटरनॅशनल रिलेशन हेल्प इन मेंटेनिंग पीस अँड ऑर्डर इन ग्लोबल पॉलिटिक्स. आता बघा फंक्शनिस्ट अप्रोच जो आहे, फंक्शनिस्ट अप्रोच काय असतो बघा, रोल ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स. ओके, आता मला सांगा, तुम्हाला ही गोष्ट माहित आहे की कुठल्या कुठल्या आंतरराष्ट्रीय संघटना तुम्हाला माहित असणार आहे, मला सांगा बरं. तुम्हाला ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन माहित आहेत त्याची नावं सांगा बरं. हां, WHO, एक्सलंट. WTO, शांघाय कॉर्पोरेशन आहे. आता एवढं युनायटेड नेशन इथं बघितलं बघा. ओके, सो हे जे सगळं तुम्हाला माहित आहे, हे काय काम करतात बरं, हे काय रोल असतो यांचा. सो सिंपली जे आहे त्याच्यावरच हा सगळा प्रश्न आहे बघा. हा जो फंक्शनिस्ट अप्रोच आहे, हा अप्रोच कशाबद्दल आहे, इंटरनॅशनल ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत, ह्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने गोष्टी डील करतात त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ती पण कशाच्या बाबतीमध्ये, मेंटेनिंग पीस अँड ऑर्डर इन ग्लोबल पॉलिटिक्स. म्हणजे जागतिक स्तरावर शांतता राहावी याच्यासाठी काम करणाऱ्या ग्लोबल इंटरनॅशनल कुठल्या कुठल्या संस्था आहेत. ओके, मग तिच्यामध्ये युनायटेड नेशनचा एक मेजर रोल आहे बघा. WHO जे आहे, WHO काय करतं बरं, हेल्थ संबंधीचे इश्यू जे आहेत, है ना, वेगवेगळे जे काही जर कुठले आजार पसरत असतील
तर तिच्यावर पटकन जे आहे आपल्याला सांगणं. जसं आता चायनामध्ये एक नाही ग्रीसमध्ये घडलंय बघा, गोटच्या बाबतीमध्ये एक आजार आपण बघितला. कुठला होता बरं तो? गोट फ्लू असं होतं काय होतं बरं? हा 2-3 दिवसापूर्वी बघितलं होतं बघा आपण, गोटच्या बाबतीत असं होतं का गोट फ्लू? खरं आहे असं? त्याच्याकरता ते करंटचे लेक्चर बघणं गरजेचं आहे बघा. ओके, ऑनलाईनची मुलं हुशार असतात, ते सांगतील बघा. ओके, ओव्हरऑल जे आहे ना की WHO चं काम आहे, जसं कोविड-19 जे आहे, मग कोविड-19 मध्ये गायडन्स ते देत होते, वेगवेगळ्या ज्या आहेत गाईडलाईन जारी करत होते जगासाठीच्या आहे बघा. सो WHO असे कामं जे आहेत ते तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत बघा, आता याच्यामध्ये कसं असतं ना की एखाद्या विशिष्ट एरियामध्ये कोऑपरेशन करण्यासंबंधी या इन्स्टिट्यूट काम करतात. म्हणजे तुमचं जे उत्तर असणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर फंक्शनिस्ट अप्रोच कसा असतो यांचा, तर वेगवेगळ्या याच्यामध्ये सहकार्य किंवा कोऑपरेशन जे आहे तर ते या संघटना तुम्हाला करून देतात बघा. जसं WTOचं जे आहे की ट्रेड जो आहे, इकॉनॉमी अँड ट्रेड हे चांगलं प्रॉपरली वर्क झालं पाहिजे. सो ते एक तिच्यामध्ये मॅटर करतं बघा. किंवा बऱ्याचदा जे आहे ना की रिसोर्सेसचं मोबिलायझेशन जे आहे ते पण गरजेचं असतं. आता तुम्ही बघा, इस्रायल आणि हमासचा जो संघर्ष आहे तर तिच्यामध्ये इजिप्तच्या राफा बॉर्डरवरून जे आहे, इजिप्त आणि जे काही वेस्ट बँकची राफा बॉर्डर आहे तिथून जे आहे सगळं सामान किंवा ह्युमॅनिटेरियन हेल्प ती त्यांना पाठवण्यात आली तिथल्या लोकांना. सो असं सगळं एकीकडे सुरू असताना जे आहे बघा, आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेकॅनिझम पण यांचं असतं की जर वादावादी उद्या झालीच एखादी, जसं फॉर एक्झाम्पल आता WTO आहे बघा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आता भारतावर पण केसेस होतात बघा इथं, है ना. केसेस इन द सेन्स भारताच्या पण तक्रारी तिथे जातात. जसं फॉर एक्झाम्पल की इन केस ऑफ ॲग्रिकल्चर की भारत मोठ्या प्रमाणावर सबसिडी देतोय किंवा वेगवेगळ्या, जसं सोलर पॅनल जे आहे तर सोलर पॅनलची पण एक केस झाली होती की भारत मोठ्या प्रमाणावर सबसिडी देतोय सोलर पॅनल्सला. मग ट्रेड डिस्टॉर्ट होतोय. म्हणजे आपण जर एखादं प्रोडक्ट आपण खूप सबसिडी दिली बघा तर काय होईल, त्याची जी इनपुट कॉस्ट आहे ती खूप कमी असणार आहे. मग आपण आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ते स्वस्त विकू की महाग? जर तुम्हाला सबसिडी मिळाली, तुम्हाला मोबाईल बनवला तुम्ही एक, ह्या मोबाईलची 50-60% गव्हर्नमेंटनीच कॉस्ट उचलली, सबसिडी दिली तुम्हाला, अनुदान. म्हणजे हा मोबाईल जर 20,000 बनणार आहे तर तो 10,000 बनला, तर मार्केटमध्ये तुम्ही काय करणार? कमी किमतीत विकणार याला. मग आता जर तुम्ही एवढा स्वस्त मोबाईल मार्केटमध्ये विकायला लागला तर काय होईल पुढे जाऊन? इतर जे देश आहेत ते रडतील त्या नावाने. जसं फॉर एक्झाम्पल किंवा मधल्या काळामध्ये काय झालं, आता युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे काय झालं होतं, युक्रेन रशियाचं युद्ध सुरू झालं तर ऑब्व्हियसली युक्रेन आणि रशियामध्ये जे काही अन्नधान्याचं प्रोडक्शन होतं ते अन्नधान्याचं प्रोडक्शन कमी झालं किंवा स्टॉप झालं. एकीकडे गहू जो होता तो त्यांना काही मिळत नव्हता. व्हीटचं प्रोडक्शन जे आहे, म्हणजे चपातीच नाही खायला, नुसती भाजी खा, चालेल का? मेसवाला जर दुपारी तुम्हाला म्हटला की नुसती भाजी खायची तुम्हाला ना, चपात्या नाही, कशी फिलिंग असणार आहे तुमची? ओके, दुसऱ्या दिवशी गेला त्यांनी सांगितलं भात पण नाही आजपासून, बरोबर, नुसतं वरण प्या आणि भाजी खा. युक्रेन रशिया जो आहे तो अख्ख्या जगाला गहू पण प्रोव्हाइड करत होता, तिकडचे जे कंट्रीज होत्या बऱ्याच. आता तिच्यामध्ये काय झालं, हे सगळं युद्ध सुरू झालं, तिच्यामुळे त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला. मग भारतातून गहू जात होता, पण भारतातून एवढा गहू ट्रान्सपोर्ट व्हायला लागला की एक्सपोर्ट होतोय म्हटल्यानंतर आपण काय केलं, गव्हावर निर्यात आणली. गव्हावर निर्यात आणल्या आपले जे कॅपिटलिस्टिक भांडवलवादी ना सगळे व्यापारी आहेत त्यांनी काय केलं, गव्हाचं पीठ बनवून ते एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. कारण कागदोपत्री गव्हर्नमेंट डॉक्युमेंटवर चालतं बघा, डॉक्युमेंटवर काय लिहिलं आहे, गहू एक्सपोर्ट होऊ शकत नाही. यांनी पीठ एक्सपोर्ट करायला सुरुवात केली, पोतेचे पोते पीठ चाललं ते कंटेनरवर. मग जेव्हा सरकार लक्षात आलं की हे पीठ गव्हाचं आहे, मग ते म्हटले नको नको हे पण थांबवा. सेम राईसच्या बाबतीत आपण केलं मधल्या काळात, राईसचा एक्सपोर्ट हे केला होता. मग आता ह्या ज्या संस्था आहेत ह्या अशा पण इश्यू सॉर्ट आउट करतात बघा, त्याच्यासाठी पण हे प्रयत्न करतात. सो वेगवेगळ्या पद्धतीने हे काय करतात, ह्युमॅनिटेरियन ग्राउंड असेल बघा किंवा जे आहे एखाद्या पर्टिक्युलर इश्यूला जे आहे पॉलिटिसाइज न करता तिच्यातून सोल्युशन काढणं, अशा गोष्टी हे करत असतात. त्यातल्या त्यात आता याच्यामध्ये पॉवरफुल कोण कोण आहे, युरोपियन युनियन एक पॉवरफुल आहे. ओके, काल बघितलं होतं ना आपण, काय टर्म होती ती आठवते का तुम्हाला, युरोसेंट्रिक है ना, युरोपियन युनियनचा चष्मा, युरोसेंट्रिक जे आहे. युरोपियन युनियन वन ऑफ द जे आहे
तर ती खूप स्ट्रॉंग एक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहे. का? युरोपियन युनियनमध्ये नंबर ऑफ देश आहेत बघा, सिंगल मार्केट, सिंगल करन्सी ते डील करतात बघा, युरो. ओके, कॉमन मार्केट आहे त्यांचं. सो असा जो देश आहे, तर हिच्यामध्ये जे आहे की पीस जो आहे तो मेंटेन करणं फार गरजेचं आहे. सो युरोपियन युनियन जे आहे की हिच्यामध्ये बरेच युद्ध आधी होऊन गेलेलं आहेत बघा, मग त्यांनी ते मेंटेन केलेलं आहे नंतरच्या ह्याच्यामध्ये. सो युरोपियन युनियन जे आहे आणि युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी, त्याचा इतिहास जर तुम्ही बघितला की हे कसं जन्माला आलं ते बघू आपण शिकताना जे आहे. सो ते एक महत्त्वाचं याच्यामध्ये. WHO आपलं एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा ॲटॉमिक एनर्जी संबंधी काय बरं, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, तिचं पण काम आहे की पीसफुली गोष्टी डील झाल्या पाहिजे. ओके, म्हणून युरेनियमचा वापर किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर्स, मग त्याच्यासाठी आपण सांगितलेलं आहे की आपण युरेनियमचा वापर कशासाठी करणार आहे, नागरी ऊर्जेसाठी आपण करणार आहे, की नागरिकांना प्रॉपर ऊर्जा तिच्यातून मिळावी त्याच्याकरता, न की वेपन्स करता. मग इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी कधी पण येऊन बघू शकते की तुम्ही युरेनियमचं काय करताय. ओके, जसं तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तर तुमच्या रेक्टरला हा अधिकार आहे की तो कधी येऊन बघू शकतो की तुम्ही काय चालू आहे तुमचं. ओके, वॉच ठेवायला लोक असतात ना तिथं, की सगळे रूममध्ये आहेत का, कोणी बाहेर पळून गेलेलं आहे, खिडकीतून उडी मारली, वरतून उडी मारून गेलं, स्पायडरमॅन कोण कोण आहे याच्यात ते बघतात. तसे यांना अधिकारचे आहेत बघा. किंवा आजच्या डेटमध्ये जे मेजर इश्यू आहेत क्लायमेट चेंजचे इश्यू आहेत बघा. COP28 झालं आहे रिसेंटली जे आहे. सो क्लायमेट चेंजवर काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत ना, COP28 झालेला आहे बघा. सो अशा कितीतरी गोष्टी आहेत, त्याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे फंक्शनिस्ट ॲप्रोच जो आहे तो म्हणजे काय, वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं काय काम असतं. ओके, हाऊ डज द रिजिम चेंज द पॉलिटिकल क्रायसिस इन म्यानमार, थ्रेटन रिजनल सिक्युरिटी अँड पीस. आता बघा म्यानमारच्या बाबतीमध्ये शासन परिवर्तन. आता म्यानमारमध्ये आंग सान सू की नावाच्या नेत्या आहेत बघा. आंग सान सू की ज्या आहेत तर डेमोक्रेटिक पद्धतीने म्यानमारमध्ये निवडून आल्या होत्या आणि त्या त्यांचं सगळं प्रशासन बघत होत्या. पण या म्यानमारचा एक इश्यू होता की म्यानमारची जी संसद आहे त्या संसदेमध्ये नियर अबाउट 25% जागा ह्या मिलिटरीसाठी रिझर्व होत्या. आता काय आहे ना की मिलिटरीला डिसिजन मेकिंगमध्ये ओव्हरऑल देशाच्या एवढं महत्त्व असणं, आणि मिलिटरीचा दुसरा एक कार्यक्रम इथं सायमल्टेनियसली चालू होता, तो म्हणजे रोहिंग्या मुस्लिमांच्या ज्या आहे तर त्या कत्तली करणं जे आहे, म्हणजे लिटरली गावाची गावं उद्ध्वस्त करून टाकली म्यानमारच्या आर्मीने. आता आंग सान सू की ज्या होत्या त्यांच्या बाबतीत पण बरेच इश्यू आहेत की त्यांनी वेळीच आर्मीला काय करायला पाहिजे होतं, सैन्याला मागं सरकवायला पाहिजे होतं, जी मिलिटरी पॉवर जी होती ती, पण तसं त्यांनी काही केलं नाही. आणि ज्यावेळेस हे सगळी उलथापालथ झालेली आहे 2021 मधला हा सगळा इश्यू आहे बघा, फेब्रुवारी 21. इथली जी काही मिलिटरी होती त्याचे जे हेड होते त्यांना ही शंका होती किंवा भीती होती, आंग सान सू की यांचा पक्ष मेजॉरिटीने निवडून आला होता परत एकदा, की ही बाई आता आपल्याला काही जगू देणार नाही, कारण ते रिटायर होत होते. रिटायर झाला म्हणजे तुमच्याकडची सगळी ऑथॉरिटी गेली. सरकारी अधिकारी असणं काय असतं बघा, ब्युरोक्रेसीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ब्युरोक्रेसीमध्ये तुम्हाला जे काही राईट्स आहेत, जे तुम्हाला ऑथॉरिटी आहे, ती ऑथॉरिटी कधीपर्यंत आहे, तुम्ही पदावर असेपर्यंत. बरं, हे सगळ्यांना लागू होतं, पॉलिटिक्समध्ये पण लागू होतं बघा. एखादा नेता जो असतो तो एखाद्या पदावर आहे, आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, तोपर्यंत त्याचा रुतबा असतो बघा. ओके, सगळे नमस्कार घालतात. एकदा तुमचं पद जाऊ दे, गोष्टी बदलून जातात बघा. म्हणजे मूळ ह्याच्यामध्ये जे आहे की तो जो सर्वे सर्वा होता त्यांचा मिलिटरीचा, त्यालाही भीती प्रचंड होती की मी आता रिटायर झाल्यानंतर ही बाई मला उचलून टाकते मध्ये. ह्या एका भीतीपोटी त्यांनी जे आहे आंग सान सू कीलाच बंदी बनवून टाकलं आणि त्यांनी त्याची सत्ता प्रस्थापित करून टाकली तिथं. फिअर काय करू शकतं त्याचं उदाहरण आहे. आपण इथिक्समध्ये इमोशनल इंटेलिजन्स शिकतो बघा, रेग्युलेशन ऑफ युअर इमोशन्स, आपल्या भावनांचं सकारात्मक पद्धतीने नियमन करणं. ती भीतीच एवढी होती, मी त्याला मारलं कारण त्याला जर मारलं नसतं त्यांनी मला मारलं असतं. गँग्स ऑफ वासेपूर हा ना, तो सांगतो की बाबा तुझ्या वडिलांना मी मारलं नसतं तर त्यांनी मला मारून टाकलं असतं. भीती जी आहे ती, फिअर जो आहे तो फॅक्टर. सो इथं जे आहे ते मॅटर करतं. सो इथं फेब्रुवारी 21 जे आहे शासनाचं परिवर्तन झालं आणि मग आता मिलिटरी रिजिम जो आहे, मिलिटरी रिजिम असल्यामुळे गणित अजून
बदलतात बघा. आंग सान सू की ज्या होत्या त्या डेमोक्रेटिक याच्यानी डील करत होत्या. आता तिथले इशू काय आहेत तर तिथं मोठ्या प्रमाणावर रिफ्युजी जे आहेत ते जन्माला आलेले आहेत. रिफ्युजी है ना, असा पिक्चर पण होतं एक, माहिती आहे का तुम्हाला? कुणी कधी बघू नये, ॲक्टिंग कशी नसावी, त्याचं उदाहरण म्हणजे हा चित्रपट होता. अभिषेक बच्चनचा चित्रपट होता रिफ्युजी नावाचा. आणि तिच्यामध्ये आय थिंक करीना कपूर होती. दोघी नवीन नवीन कार्यकर्ते होते, पण घरचाच कार्यक्रम होता सगळा म्हणून त्यांना उतरवले होते, हा ना. भयंकर ॲक्टिंग केलेली आहे दोघांनी. सो रिफ्युजी जे आहेत, मग आता तिथून लोक जी आहेत ती भारतात स्थलांतर करतायत, ती बांगलादेशमध्ये स्थलांतर करतायत, जे सापडले त्यांना मारून टाकण्यात येत आहे. असे बरेच इश्यू तिथं आहे. म्हणजे इथनिक कॉन्फ्लिक्ट ज्याला आपण म्हणतो, वांशिक इश्यूज जे आहेत बघा, इथनिक. कारण बाकीचे कुठले आहेत तर ते बौद्ध धर्माशी संबंधित आहे, नाही हे रोहिंग्या मुस्लिम धर्माशी संबंधित आहे. असा सगळा तो कॉन्फ्लिक्ट आहे बघा. सो म्यानमार जे आहे तिच्यामध्ये हे सध्या सुरू आहे. मग त्या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत, आता हा प्रश्न कसा आहे, हा प्रश्न 21 मध्ये घडलंय सगळं, आणि त्याच्यानंतर त्याचे काय इम्पॅक्ट होत आहे हा 23च्या मेन्सला विचारलेला आहे. मग असे प्रश्न आपल्याला कुठले विचारले जाऊ शकतात एक्सपेक्टेड, तर रशिया युक्रेन हा आपल्यासाठीचा एकदम प्रॉमिनंट प्रश्न आहे की तो येत्या काळात आता बघू 24 मध्ये काय काय विचारतात ते. किंवा इस्रायल हमास हा इश्यू जो आहे तो 23 मध्ये झालेला आहे, तो विचारला जाऊ शकतो तुम्हाला. इस्रायल आणि हमास हे सगळं जे काही प्रकरण आहे त्याचा इनडेप्थ व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो पण मी तुम्हाला शेअर करून देतो. रोज एक 2-3 व्हिडिओ की जे तुम्ही बघितले पाहिजे, ज्याच्यातून इंटरनॅशनल रिलेशन्सच्या बाबतीमध्ये तुमचं जे नॉलेज आहे किंवा तुम्हाला उत्तरासाठीचे मुद्दे आहेत ते एकदम क्लिअर त्याच्यातून मिळतील बघा. ओके, ऑब्वियसली आफ्रिकामधला जो साहेल रिजन आहे बघा, तिच्यावर प्रश्न प्रिलिम्सला आय थिंक आलेला आहे, आपण ते डिस्कस केलं होतं. प्रिलिम्सला आय थिंक होता तिच्यावर प्रश्न. हा 2 वर्षापासून न्यूजमध्ये असणार. आफ्रिका आहे ना, आफ्रिकेचा जर तुम्ही असा मॅप हे केला बघा, तर हा जो मधला असला रिजन आहे सगळा, हा काय आहे, साहेल रिजन आहे बघा. ओके, तिथले प्रश्न जे आहेत तर ते अजून वेगळे आहेत. सो ते आपण इंटरनॅशनल रिलेशनमध्ये शिकू. आणि असं हे न्यूजमध्ये येत असतं साहेल रिजन, गरिबी किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये सुदान वगैरे त्याचे प्रश्न आहेतच बघा. ओके, सो इथं मोठ्या प्रमाणावर आर्म रेजिस्टन्स पण आहे म्यानमारमध्ये आज, त्याच्या अगेन्स्ट मग लोक पण जे आहे रस्त्यावर उतरायला लागले. अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहे. एक्स्ट्रीमिझम नावाची जी गोष्ट असते बघा, तर ती तुम्हाला आज म्यानमारमध्ये बघायला मिळते. सो असा म्यानमारचा आताचा सिनेरिओ हा आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन जो आहे बघा, तिसरा प्रश्न जो आहे आपला, ड्युरिंग द कोल्ड वॉर नॉन अलाइन मूवमेंट ट्राइड टू बिकम अ थर्ड फोर्स इन द वर्ल्ड पॉलिटिक्स बट फेल्ड बिकॉज इट वॉज टू लार्ज अँड अनवाइडली. आता बघा इथं स्पष्टपणे हे क्लिअर करून दिलेलं आहे की कोल्ड वॉर जे होतं, तर कोल्ड वॉर हे प्रकरण काय होतं, कोल्ड वॉर USSR आणि US महाशक्ती कोण बनणार बाबा याच्यातलं, है ना. कोल्ड वॉर नावाची गोष्ट जी असते बघा, की आतून धुसमुसत असतो आपण, समोरून काही दाखवत नाही. कोल्ड वॉर तुम्हाला फॅमिली रिलेशन्समध्ये एकदम मस्त बघायला मिळतात बघा. सो है ना, एखाद्या बरोबर आपलं जमत नसतं, पण पत्रिका द्यावी लागते, पत्रिकेत नाव लिहावं लागतं, आल्यानंतर जे आहे हसून किती इच्छा नसली स्वागत करावं लागतं, या बसा, जेवण केलं नसेल करून घ्या, आणि ते जेवायला गेल्यावर मग इथून आतलं बाहेर येतं, हा ना. आले हात, हा ना, लाजा पण वाटत नाही ह्यांना, हा ना. कशाला आले, पत्रिका दिली होती आम्ही फॉर्मॅलिटी म्हणून, लगेच यायचं का, गेले लगेच जेवायला म्हटल्या. कोल्ड वॉर जे आहे बघा फॅमिली रिलेशन्समध्ये एकदम मस्त आपल्याला बघायला मिळतं. सो कोल्ड वॉर जागतिक स्तरावर जे काय होतं सगळं, ओके, USSR जो आहे, हा ना, एकीकडे डेमोक्रेटिक कंट्रीज आहेत बघा, दुसरीकडे जे आहे ओव्हरऑल कम्युनिस्ट आयडिओलॉजी आणि त्या सगळ्या गोष्टी. सो या कोल्ड वॉरमध्ये जे आहे हा तो तिसरा प्लेयर होता, तो होता नॉन अलाइनमेंट मुवमेंट, ज्याची नाम हा जन्माला आला. याचं काम होतं की या दोघांच्या नादी न लागता आपण आपली डेव्हलपमेंट केली पाहिजे, कारण हे सगळं यांचं झालंय बाबा, आता यांच्याबरोबर काही डील करायचं ना आपल्याला. हा थर्ड फोर्स होता वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये, पण ॲक्च्युली तो कधी फोर्स म्हणून डील झालाच नाही, कारण इट वॉज टू लार्ज अँड अनवाइडली. ओके, बहुत बडा और बोझिल था. आता आपल्याला हिंदी बोझिल असा शब्द ऐकलाय कधी नाही, म्हणून इंग्रजी आपली ओके आहे, कारण ही हिंदी फर्स्ट लँग्वेज आहे. ओके, MPSC मध्ये तुम्हाला हे मराठीतून डील होईल, किंवा इथं जे टिपिकली फक्त MPSC साठी मला डील करायचं आहे तो पेपर तुम्हाला तसा इंग्लिश मराठीमधून मिळेल. ओके, जो UPSC साठी डील करेल त्याला पेपर जो आहे तो इंग्लिशमधून मिळेल.
म्हणजे काय होतं ना की एक गोष्ट इथं आहे की दोघीकडचा तो दोघींकडे हा ऑप्शनल आहे, दोघीकडे जे आहे त्या गोष्टी आहेत. सो तुम्हाला त्या पद्धतीने जे आहे तर ते प्रॉपरली डील करणं गरजेचं आहे. ओके. सो आता हा परत तोच प्रश्न आहे, नॉन अलाइनमेंट मुवमेंट आहे, नॉन अलाइन मुवमेंट की ते का डील नाही झालं वगैरे वगैरे. तर ते इन डेप्थ आपण बघू. नॉन अलाइन मुवमेंटवर ऑलरेडी आपण 2-3 वेळा बोललेलो आहे बघा. ओके. कालच्या पेपरमध्ये पण हा रेफरन्स होता का, आठवतो का तुम्हाला? सो बघा काही गोष्टी ज्या आहेत पेपर 1 पेपर 2 मध्ये पण प्रश्न विचारताना तुम्हाला त्या प्रॉमिनंटली जर समोर दिसत असतील तर हे आपल्यासाठी बेनिफिट आहे बघा. ओके. द नेक्स्ट वन जे आहे, अकाउंट फॉर द राइज ऑफ युरोपियन युनियन ॲज अ हायली इन्फ्लुएन्शियल रिजनल ऑर्गनायझेशन. की युरोपियन युनियन जे आहे ते एवढं प्रभावी काय आहे ना, काय कारण आहेत की ते एवढं प्रभावी झालं? एक तर त्यांना कळलं एकीचे बळ. लहानपणी आपल्याला शिकवलं होतं ना, एक व्यक्ती असते त्याला 4 मुलं असतात, ते खूप भांडण करतात, मग तो सांगतो की एक एक काठी घेऊन या आणि त्या काठ्यांचा तो जुळगा तयार करतो आणि सांगतो की मोडा आता काठी. ती कुणालाच मोडता येत नाही, मग त्यांना परत देतो सेपरेट, आता मोडा, ते मोडतात. बरोबर. काय शिकतो आपण याच्यातून? एकीचे बळ. ते युरोपियन युनियनला कळलं. हे सगळे देश जे होते युरोपियन युनियनमधले, आता बघा युरोपमधले सगळे देश याच्यात नाही आहेत, काही देश बाहेर आहेत बघा. ओके. पण मॅक्झिमम देश जे आहेत तर ते युरोपियन युनियनचा भाग आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की हे एकत्र आलेत. इकॉनॉमिक इंटिग्रेशन यांनी केलं बघा, आर्थिक स्तरावर एकत्र येणे. ओके. आर्थिक स्तरावर एकत्र आले, यांनी सिंगल मार्केट तयार केलं बघा. इकॉनॉमिक इंटिग्रेशन, आर्थिक स्तरावर ही लोक एकत्र आली बघा. यांनी जे आहे सिंगल मार्केट तयार केलं. एक कॉमन मार्केट यांचं आहे ज्याच्यामध्ये करन्सी पण हे काय वापरतात, युरो वापरतात. ओके. हा यांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. त्याच्यामुळे काय झालं, मुवमेंट ऑफ गुड सर्व्हिस सोपी झाली बघा. वेगवेगळी जनता आणतात ना सगळे, एकाच देशाला दिलं तर मग गडबड होऊन जाईल. ते युरोपियन युनियन ते एकत्र आले ना. इश्यू कसा आहे, आता बघा, आता विधानसभेचे इलेक्शन्स आहेत आपल्याकडे. सध्याची जी परिस्थिती म्हणजे आत्ताच बोलतोय मी, हे लेक्चर चालू असताना कदाचित परिस्थिती बदलू शकते. ओके. महाआघाडी महायुती, आता ते प्रचार करताना कशाच्या बेसिसवर करतात, महाआघाडीच्या बेसिसवर. त्यांचा प्रत्येकाचा वेगळा झेंडा आहे की नाही तिथं, किंवा महायुती आहे तर प्रत्येक पक्षाचा वेगळा झेंडा आहे तिथं. प्रचार करताना कशाच्या बेसिसवर असतं, त्याच्या बेसिसवर असतं. त्यांची जी मीटिंग होते तर मीटिंगमध्ये असा एखाद्या पक्षात झेंडा असतो का मागे बॅनरवर? नाही. तिथं जे आहे तर ते महायुती महाआघाडीच्या याच्यावर ते चालणार. तर युरोपियन युनियनच्या बाबतीमध्ये जे आहे की ते सिंगल ऑर्गनायझेशन म्हणून ते डील करतं, म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं जे आहे. युरो झोन तिने तयार केलेला आहे इकॉनॉमिकल याच्यात. मग हे मार्केट असल्यामुळं काय आहे ना की यांचे मुवमेंट ऑफ गुड्स सर्व्हिस हे इझी होऊन जातं बघा. ओके. मग बाउंड्रीज त्यांनी काढून टाकल्या तिथल्या. अदरवाईज एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन वस्तू विकायची असली त्याची गणितं वेगळी आहे. सो तो मुद्दा त्याच्यामध्ये येतो. किंवा पॉलिटिकल जे काही फ्रेमवर्क आहे बघा यांचं, सो याच्यामध्ये यांचं कॉमन काय आहे, युरोपियन कमिशन, युरोपियन पार्लियामेंट, हे सगळं कॉमन आहे यांचं. सो पॉलिटिकल याच्यामध्ये, सो तो याच्यामध्ये एक मेजर कन्सर्न असतो बघा. आणि एकंदर कसं असतं ना की लेजिस्लेटिव्ह पॉवर्स पण हे कॉमनली डील करतात कायद्यासंबंधीच्या, तो यांचा बेसिक हे असतो बघा. त्याच्यानंतर जे आहे की ग्लोबल लेवलला करार करताना पण युरोपियन युनियन जे आहे ते त्यांच्या लेवलला गोष्टी वेगळ्या पद्धतीने डील करतं. सो कसं असतं ना की याच्यातून काय होतं की पीस अँड स्टॅबिलिटी तिथं मोठ्या प्रमाणावर आहे. पीस अँड स्टॅबिलिटी असल्यामुळे गणितं जी आहेत तर ती बदलतात बघा. सो ग्रोथ चांगली होते, इन्व्हेस्टर्स तिथं जास्त मोठ्या प्रमाणावर येतात. किंवा आजचा जर न्यूजपेपर आपण बघितला तर आजच्या न्यूजपेपरमध्ये असं म्हटलं आहे की भारताला पर कॅपिटा इन्कमचा विचार केला US बरोबर तर येत्या काळामध्ये किती दिवस लागू शकतात, 1/4 इन्कम जेवढा आहे ते जनरेट करायला. तर नियर अबाउट आय थिंक 60-70 इयर्सचा कालावधी त्यांनी दिलेला आहे अमेरिकेच्या बाबतीमध्ये, कारण ते तेवढ्या याच्यात स्टँड होतात. चायनाला पण जवळपास 60 वर्षाचा वगैरे कालावधी त्यांनी दिला. 1/4 पूर्ण तेवढं पर कॅपिटा नाही, तोपर्यंत ते अजून पुढं सरकतील. सो तो मुद्दा त्याच्यामध्ये येतो. सो पीस स्टॅबिलिटी इथं आहे. सोशल क्रायसिस मॅनेजमेंट पण खूप प्रॉपरली करतं युरोपियन युनियन. अशा भरपूर आहेत बघा. पण आता याच्यामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत, जसं UK जो आहे तो काय झाला, ब्रेक्झिट, तो तिच्यातून बाहेर पडला, ब्रिटन जो होता तो. ओके.
सो ती एक बाब हिच्यामध्ये झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो प्रश्न आहे बघा आपला, सो नरेट द व्हेरियस वेज इन विच रॅपिड एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन इज पोजिंग अ सिरियस थ्रेट टू ह्युमन सिक्युरिटी, इलस्ट्रेट युअर आन्सर विथ सुटेबल एक्झाम्पल. आता बघा हा प्रश्न तर तसा तुम्ही डायरेक्टली पण लिहू शकता बघा, की जे आपलं ओव्हरऑल नोशन आहे आजच्या डेटमध्ये, करंट चांगलं असेल तुमचं, रुटीन हिच्यात तुम्ही पेपर वाचतायत, म्हणजे मी तुम्हाला क्लिअर केलं की तुम्ही रुटीन लेक्चर जरी नीट बघितले तरी पण हिच्यातले कितीतरी प्रश्न तुम्ही डिरेक्टली सॉल्व्ह करू शकता. जसं आपण एन्व्हायरमेंटल इथिक्स असा प्रश्न इथिक्समध्ये बघितला होता, द सेम वे इथं जर तुम्ही बघितलं, नरेट द व्हेरियस वेज इन विच रॅपिड एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन इज पोजिंग अ सिरियस थ्रेट टू ह्युमन सिक्युरिटी, इलस्ट्रेट युअर आन्सर विथ सुटेबल एक्झाम्पल. आजच्या डेटमध्ये एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन जे आहे, पर्यावरणाचा जे ऱ्हास होतोय, त्या ऱ्हासाचा जर तुम्ही विचार केला तर गणितं कशी असू शकतात. मग आता जागतिक स्तरावर काय काय इश्यू आहे बरं पर्यावरणासंबंधीचे. इंडस्ट्रीयल पॉल्युशन मोठ्या प्रमाणावर जे आहे तो एक मोठा थ्रेट आहे आपल्याला. सो COP28 आता जस्ट झालं आहे बघा. ओके, सो COP28 मध्ये काय काय गोष्टी झाल्या, डॅमेज कंट्रोलवर काय काय चर्चा झालेली आहे. ओके, किंवा ज्या पद्धतीने आता सगळं पॉल्युशन किंवा ज्या पद्धतीने आपण रिसोर्सेस डिग्रेड करतोय, जसं फॉर एक्झाम्पल युरेनियम आहे, युरेनियम वापरासंबंधी आज आपण चर्चा करतो. बरेचसे देश आहे त्यांनी ऑलरेडी युरेनियमचा होता नव्हता तेवढा साठा वापरून टाकलेला आहे आणि आता ते आपल्याला सांगतात की नाही तुम्ही हे वापरायला नको. म्हणजे रिसोर्सेस एक्झॉस्ट करून टाकणं जे आहे ते काही देशांनी केलेलं आहे. मग याच्यामध्ये डेव्हलप कंट्रीज, डेव्हलपिंग कंट्रीज हा तुम्हाला डिबेट बघता येतो. किंवा आफ्रिकेने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची एक पर्यावरणाची परिषद घेतली 2024 मध्ये आणि आफ्रिकन कंट्रीजचं म्हणणं आहे की तुम्ही डेव्हलप कंट्रीजनी जे काही सगळा उत्पाद या पृथ्वी तलावर माजवला आहे, सो त्याचा आमच्यावर पण इम्पॅक्ट होतो आहे. सो तुम्ही त्याच्याकरता आम्हाला सुद्धा जे आहे फंडिंग केलं पाहिजे. किंवा ग्रीन क्लायमेट फंड नावाची कन्सेप्ट आहे, $100 बिलियन हे सगळे डेव्हलप कंट्रीज जे आहेत त्या डील करणं गरजेचं आहे. हे येऊन हो म्हणतात, ठीक आहे करू, देत कुणीच नाही. तो एक मेजर कन्सर्न असतो बघा. आता गणपती बाप्पा येणार आहे, वर्गणी जमा करण्याचा कार्यक्रम सुरू होईल बघा, बरोबर. सो प्रत्येकाने जे आहे जे मानाचे लोक असतात बघा ना, प्रत्येकाने 10,000 रुपये द्या. एकदम कुणी नाही म्हणत नाही तिथं, ते म्हणतात हां देऊ की करूयात, हो हो. नंतर जमा करतात का तेवढे पैसे प्रत्येकजण? मग ते प्रत्येकजण आपापल्या पळवाटा शोधतं. तसं डेव्हलप कंट्रीजचं आहे. सो जे फंडिंग आहे किंवा डॅमेज कंट्रोल फंड्स किंवा त्याच्याशी रिलेटेड डॅमेज अँड लॉस, COP28 मध्ये याच्यावर बरीच चर्चा आहे बघा. याच्यावर आपण लास्ट CBBच्या नोट्समध्ये पण आपल्या नोट्स आहेत त्याच्याबद्दलच्या. सो त्यात तुम्हाला रुटीन ज्या गोष्टी आहेत किंवा इथून येत्या पुढच्या काळामध्ये पण परिषदा होतील तिच्यामध्ये ज्या गोष्टी येतील की एन्व्हायरमेंटचा जो काही डॅमेज आजच्या डेटमध्ये केला जातो आहे, तर मग त्याच्यासाठी काय काय गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. कारण आज तुम्ही बघा ब्रिटनमध्ये सुद्धा जे आहे क्लायमेट इमर्जन्सी लागू केली होती. का? टेम्परेचर असं एवढं वाढलं की त्यांना सहनच झालं नाही ते. सो जे असे देश आहेत की जिथं बर्फ होता ते क्लायमेट इमर्जन्सी लागू करतायत ड्यू टू बिकॉज ऑफ टेम्परेचर. दिल्लीमधली अवस्था 2-2.5 महिन्यापूर्वी काय होती बघा, 52 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जे आहे टेम्परेचर तिथं गेलेलं आहे. म्हणजे हे आपल्याला अलार्म आहे हा की सुधरा, नाही सुधारला तर मग काय खरं नाही. ओके, आता बघा तुम्ही केवढ्या जोरात पाऊस सुरू होता, लगेच ऊन पडलं, लगेच मोकळं झालं आणि थोड्या वेळाने. मग हे असं अपेक्षित आहे का आपल्याला? कधी पाऊस पडतो आपल्याकडे, कधी ऊन पडतं, कधी थंडी वाजते. माझा आवडता ऋतू हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, आता कॉकटेल झालंय सगळं. कुठला ऋतू असा तो असा त्याचे जे फंक्शन्स फीचर्स आहेत, एक पेक्युलर फीचर्स ऋतूचे ते राहिलेले आहेत का? की ह्या महिन्यापासून ह्या महिन्यापर्यंत पावसाळा असं लिहायचो लहानपणी. आता चालूच कळतच नाही, म्हणजे कुठून सुरू झाला होता कधी संपला असं नाही ना. है ना, ते मुन्ना भाई यांनी सर्किट एकत्र आल्यासारखं आहे ते, है ना. भाई ये दीवार खिसका के आगे वाला रूम अंदर लेते, है ना. पुढचा ऋतू आत घेऊन घेतला त्यांनी, कधी कळलंच नाही आपल्याला. मग हे सगळ्या जगासाठी आहे. क्लायमेट इमर्जन्सी तुम्ही घेऊन येता म्हटल्यानंतर तुम्हाला या गोष्टी डील करणं गरजेचं आहे बघा. किंवा मायक्रोप्लास्टिक जे आहे समुद्रामध्ये, मरीन लाईफ जी आहे बघा, तिच्यामध्ये काय गोष्टी आहेत. मधल्या काळामध्ये समुद्रातून बरीचशी घाण जी आहे ती मुंबईच्या किनाऱ्यांवर फेकली गेली होती. तेव्हा तिच्यावर बरेच लेख लोकांनी लिहिले बघा, तुमची घाण तुम्हाला परत केली. ओके, समुद्रामध्ये मायक्रोप्लास्टिक्स आहेत आजच्या डेटमध्ये, तिथलं लाईफ जे आहे. ओके, अशा कितीतरी ॲस्पेक्ट्स तुम्ही तिच्यामध्ये बघू शकता आणि त्याच्यावर काम करणं
गरजेचं आहे बघा. देन नेक्स्ट वन, क्रिटिकली एक्झामिन द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन डेव्हलपिंग कंट्रीज. आता बघा, ग्लोबलायझेशन जसं चांगलं आहे तसं वाईट पण आहे. मग चांगल्या गोष्टी काय आहे? ड्यू टू बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन इकॉनॉमी ग्रो झाली आपली. आपण वेगवेगळ्या देशांबरोबर वेगवेगळ्या ज्या आहेत घटकांबरोबर आज ट्रेड करू शकतो. इकॉनॉमी चांगली झालेली आहे. कल्चर जे आहे त्याचं आदान प्रदान आपल्याला करता येतं. पण सायमल्टेनियसली हेच ग्लोबलायझेशन सायबर क्राईम आहे आजच्या डेटमध्ये. ओके, किंवा पैशांचे जे घोळ होत आहेत आजच्या डेटमध्ये, फिनान्शियल फ्रॉड्स. मग फिनान्शियल फ्रॉडमध्ये काय आहे की फिनान्शियल फ्रॉडमध्ये साधी सोपी गोष्ट जी येते की हा सगळा जो सिनॅरिओ आहे फिनान्शियल फ्रॉडचा, तर फिनान्शियल फ्रॉडमध्ये एक साधं सोपं सिंपल गणित असं आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येतं की ऑस्ट्रेलियातून व्यवहार झाला आहे किंवा जे पैसे गेलेत ते इथल्या अकाउंटला गेलेत, असे जे काही सगळे फ्रॉड्स व्हायला लागले आहेत. किंवा AI आहे आजच्या डेटमध्ये, तिच्यातून कशा गोष्टी होत आहेत. टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण आदान प्रदान करतो, ग्लोबलायझेशन चांगलं आहे. पण व्हॉइस क्लोनिंग सारखी टेक्नॉलॉजी जी आहे मग ती चांगली आहे का? किंवा डेटा चोरी होणं जे आहे, अशा कितीतरी गोष्टी ज्या आहेत तर त्या आजच्या डेटमध्ये आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक आहे. सो ग्लोबलायझेशन ही नक्कीच संकल्पना चांगली आहे, पण बेसिकली जे आहे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तर तो सकारात्मक नकारात्मक असा दोन्ही पद्धतीने तुम्हाला देणं अपेक्षित आहे. देन व्हॉट डू यू मीन बाय ऑफेन्सिव्ह अँड डिफेन्सिव्ह रिअलिझम. ओके, ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह रिअलिझम हे काय असतं बघा, वरतीच आहे. आक्रमक आणि रक्षात्मक यथार्थवाद. आक्रमक म्हणजे काय, एखादं जे स्टेट आहे ते काय करतं, त्याची पॉवर जे आहे ती इन्क्रीज करायचा प्रयत्न करतं, ते दुसऱ्यांवर डॉमिनन्स प्रस्थापित करायचा प्रयत्न करतो. त्याला म्हटलं जातं ऑफेन्सिव्ह रिअलिझम. तुमच्या हॉस्टेलमध्ये, तुमच्या क्लासमध्ये, तुमच्या आजूबाजूला असे काही एलिमेंट्स असतात की जे त्यांची थॉट प्रोसेस तुमच्यावर लागतात बघा. ते जे असतात कसे असतात, ऑफेन्सिव्ह रिअलिझमचं एक्झाम्पल आहे. ह्याच हॉटेलला जेवायला जायचं, इकडंच फिरायला जायचं, हेच करायचं, ह्याच टपरीवर चहा प्यायची, असतात का असे? तुमचा विचारच नसतो तिथं की तुम्हाला पण चहा प्यायची आणि तुम्हाला कुठली चहा आवडते, काय घेणं देणं नाही, चल तिकडं, तिथंच जायचं आपल्याला. आणि डिफेन्सिव्ह रिअलिझम काय असतं की जिच्यामध्ये स्वतःची सुरक्षा महत्त्वाची असते, ना की तुम्ही जे आहे एक्सपांड करता स्वतःची पावर. तुम्ही मर्यादित असता कशाबद्दल, डिफेन्सबद्दल. जर तुम्ही असं फुटबॉल मॅचेस वगैरे बघत असाल तर फुटबॉलच्या ज्या मॅचेस आहेत तिच्यामध्ये वेगवेगळे जे देश आहेत बघा फुटबॉल खेळणारे, त्यांच्या स्ट्रॅटेजीज ज्या असतात बघा, काही जे असतात ते आक्रमक पद्धतीने खेळतात बघा, अटॅकिंग. काहींचा जो हे असतो वर्चस्व तो डिफेन्समध्ये असतो की कसाही अटॅक होऊ दे आम्ही त्याला रोखतो. सो तसं हे आहे. ऑफेन्सिव्ह रिअलिझममध्ये काय असतं ना की हे ॲग्रेसिव्ह नेचर असतं बघा, आणि यामध्ये जे आहे दे ट्राय टू मॅक्झिमाइज देअर पॉवर. एकदम ॲग्रेसिव्ह नेचर, स्वतःचं जे आहे पॉवर जी आहे ती वाढवणं. सो हा याच्यामध्ये महत्त्वाचा आस्पेक्ट असतो बघा. ओके, ऑफेन्सिव्हमध्ये. आणि डिफेन्सिव्हमध्ये काय असतं, सिक्युरिटी महत्त्वाची असते, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मॅटर करत नाही, असा याचा बेसिक कन्सर्न आहे. आता एकंदर कसं आहे की तुम्ही जर बघितलं बघा, नाझी जर्मनी जो आहे तो याचं एक्झाम्पल आहे कशाचं, ऑफेन्सिव्हचं जे आहे. ओके, सो हिच्यामध्ये अनसर्टन्टी पण असते, म्हणजे असं एवढं करायला गेल्यानंतर कधी तुमची पण गेम होईल सांगता येत नाही. आता बघा, रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं. रशियाला वाटलं होतं की आपण युक्रेनला लवकरात लवकर गुंडाळून टाकू, पण झालं का तसं? नाही झालं. युक्रेन तिथं जे आहे त्यांनी चांगली डिफेन्सिव्ह मेकॅनिझम भारी होतं. 2 वर्ष होत आले तरी सुद्धा रशियाला जे हवं होतं ते काही रशियाला मिळालेलं नाही. सो बेसिकली तिच्यामध्ये अनसर्टन्टी पण असते बघा. डिफेन्सिव्ह जे असतं तिच्यामध्ये जो काही फोकस असतो तो असतो सिक्युरिटीवर, की आपली सिक्युरिटी प्रॉपरली झाली पाहिजे, आणि बॅलन्स ऑफ पॉवर तिच्यामध्ये महत्त्वाचा आहे. ओके, म्हणजे तुमच्याकडे एक्स्ट्राची पॉवर आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्याला डिस्ट्रॉय केलं पाहिजे. बॅलन्स ऑफ पॉवर पण तिच्यामध्ये मॅटर करतं. US व्हिएतनाम वॉर जे आहे बघा, है ना, US ला मागे सरकावं लागलेलं आहे व्हिएतनामच्या याच्यामध्ये जे आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही बलशाली आहात, तुमच्याकडे वेपन्स आहेत, याचा अर्थ तुम्ही ते डील करालच असं नाही. व्हिएतनाम आणि US वॉर बघा, ज्या अख्ख्या जगासाठी तो एक धडा आहे. ओके, सो ती एक बाब हिच्यामध्ये मॅटर करते बघा.
सो कोल्ड वॉर आणि त्याच्या बाबतीमध्ये या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, देन डिस्कस द व्हेरियस कॉन्स्टंट इन ऑन अमेरिकन हेजिमनी. आता बघा हा शब्द आपण सिलेबसमध्ये बघितला होता, आठवतो का तुम्हाला? आता हे जे आहे ना की वर्चस्व किंवा आधिपत्य जे आहे, ओके, विच ऑफ दिस लाईकली टू बिकम मोर प्रॉमिनंट इन द फ्युचर जे आहे. आता अमेरिकेला जर तुम्ही आजच्या डेटमध्ये बघितलं बघा तर एकतर कसं आहे ना, याचं जे जिओ पॉलिटिकल रायव्हलरी आहे तर ती चायना एक समोर आहे. म्हणजे बघा इंडो पॅसिफिक रिजन, क्वाड जे आहे, क्वाडची संकल्पना तशी जी आहे तर ती जपान घेऊन आलं समोर जे आहे, है ना. जपानचे एक नेते होते बघा, कोण होते ते? शिंझो ॲबे. ओके, सो शिंझो ॲबेंनी क्वाड ही संकल्पना समोर ठेवली. तिच्यामध्ये US आहे, त्याच्यानंतर जे आहे ऑस्ट्रेलिया, US आणि जपान, बरोबर. आता हिच्यामध्ये जे आहे ना की मलबार एक्सरसाइज करणारे पण हे देश आहेत समजा. अमेरिका काय इंटरेस्टेड आहे एवढ्या याच्यात, तर इथं चायनाची जी आहे, इंडो पॅसिफिकमध्ये चायनाचं वर्चस्व, चायनाची रायव्हलरी जी आहे तो त्याचा मेजर कन्सर्न आहे बघा. ओके, सो किंवा जे आहे ना रशिया जो आहे, नाही म्हटलं तसं तो नॅचरल त्याच्या याच्यामध्ये जे आहे US असा. सो गणित जे आहेत की त्याची ती रायव्हलरी आणि त्यातल्या त्यात जे आहे की तुम्ही जर बघितलं फ्युचर प्रॉमिनन्स, आज बघा कुठेही काही इश्यू असू द्या, साऊथ चायना सी असेल, इंडो पॅसिफिक असेल किंवा अफगाणिस्तान असेल, तिच्यामध्ये जे आहे कोण जात आहे तिथं? US इंटरेस्टेड आहे किंवा US त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या डील करतं बघा. सो USच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बऱ्याचदा आपण अशाही डिस्कस करत असतो करंटमध्ये. सो US हे येत्या काळामध्ये कशा पद्धतीने गोष्टी करेल किंवा ते काय काय आजच्या डेटमध्ये गोष्टी डील करतं, त्याचं जे आधिपत्य आहे त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, जिथं जिथं कॉन्फ्लिक्ट आहेत बघा जगामध्ये, तिथं तिथं जे आहे तर यांनी इंटरफेअर करणं टाळलेलं नाही, ते जातात तिथं. सो US बद्दलचा हा एक प्रश्न आहे. सो आता सेक्शन A. आता सेक्शन B मधला 5वा प्रश्न जो आहे, म्हणजे पहिला आणि 5वा हा कंपल्सरी आहे. सो इथले जे 5 प्रश्न आहेत ते कुठले आहेत ते जरा आपण बघूयात बघा, की जे तुम्हाला कंपल्सरी प्रश्न आहेत. ओके, सो वरचे जे 5 प्रश्न होते तसं बघायला गेलं तर ते लिहू शकतं, कुणी लिहू शकतं, म्हणजे ज्यांनी बेसिक अभ्यास केला तो लिहू शकतो. इथले 5 प्रश्न कसे आहेत बघा. 2023 पेपर 2, एक्सप्लेन द मेजर फीचर्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी इन 21st सेंचुरी. बघा साधा सोपा प्रश्न आहे की भारताची फॉरेन पॉलिसी कशी होतं का, सिलेबसमध्ये होतं. तर आपण भारताची फॉरेन पॉलिसी जी आहे तर ती शिकतो की आपण परराष्ट्र धोरण जे आहे ते आपलं कसं असलं पाहिजे. सो तुम्हाला काय माहिती आहे बरं भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल, तुम्ही काही सांगू शकता की भारताचं परराष्ट्र धोरण जे आहे कसं आहे बरं ते? याच्यामध्ये प्रॉमिनंटली जर तुम्ही बघितलं बघा, व्हॉट वी नीड अ स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी जी आहे, म्हणजे व्यूहात्मक स्वायत्तता आपल्याला पाहिजे. याच्यामध्ये इंडिपेंडंट डिसिजन मेकिंग, म्हणजे व्यक्तिगत स्तरावर जे आहे वैयक्तिक याच्यात डिसिजन मेकिंग जे आहे ते भारताचं असणार आहे व्यक्तिगत याच्यामध्ये जे आहे. म्हणजे आता अशा न्यूज आल्या होत्या की भारताचे पंतप्रधान हे युक्रेनच्या पण दौऱ्यावर जाऊ शकतात, अशा पद्धतीच्या न्यूज होत्या बघा. आता चला इन केस जे आहे की ते जर गेलेत तिकडं तर रशियाने नाराज व्हायचं कारण नाही, कारण भारताची जी काही फॉरेन पॉलिसी आहे ही फॉरेन पॉलिसी कशी आहे, इंडिपेंडंट डिसिजन मेकिंगची आहे बघा. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर 2014 जेव्हा नवीन सत्ता आली होती NDAची, त्याच्यानंतर पंतप्रधान इस्रायलला गेले होते, पण इस्रायल नंतर ते पॅलेस्टाईनच्या पण दौऱ्यावर गेले होते. आणि तसं जर तुम्ही बघितलं तर इस्रायल पॅलेस्टाईन 36चा आकडा आहे सगळा, हे जे आता चालू आहे सगळा गोंधळ इस्रायल हमास. पण मग भारताच्या बाबतीत हे क्लिअर आहे की आपली इंडिपेंडंट डिसिजन मेकिंग आहे. ओके, आणि एकंदर याच्यामध्ये आता वेस्ट एशियाबद्दल पण आहे बघा, लुक ईस्ट आणि वेस्ट. तर गणितं कशी आहेत ना, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की समजा आता जे सरकार आहे, समजा BJP सरकार आहे, BJPचं जे सरकार आहे तर यांचा जो आहे की हिंदुइझमकडं जे आहे तर तो ओढा आहे. आता आपले जे वेस्ट बरोबरचे ट्रेड किंवा त्याच्याबरोबरचे रिलेशन जे होते ते अटल बिहारींच्या सरकारमध्ये तिथला जो टर्नओव्हर आणि तो गोष्टी तो सगळ्यात जास्त होता, म्हणजे खूप चांगला होता. म्हणजे तिथं ह्या गोष्टी मॅटर करत नाही. जेव्हा तुम्ही जे आहे फॉरेन पॉलिसी, फॉरेन जे काही गोष्टी डील करणार आहे तर तिथं ती गणितं बदलतात आणि ती तुम्ही त्या पद्धतीनेच बघणं अपेक्षित असतं बघा. कारण इथं जे आहे की या सगळ्या पॉलिसीज ज्या बनल्या आहेत त्या काळाच्या ओघात आणि तिच्यामध्ये कितीतरी अशी लोकं आहेत की जी या सगळ्या बाबींचा विचार करतात बघा. आणि तिच्यामध्ये भारताची सेफ्टी, सिक्युरिटी, सोव्हर्निटी आणि येत्या काळात जे आहे डेव्हलपमेंट, अशा सगळ्या गोष्टींचा विचार असतो. येत्या काळात एक ब्युरोक्रॅट म्हणून तुम्ही त्याचा भाग असाल, तुम्ही त्या पॉलिसीज ज्या आहेत तर त्या फ्रेम कराल बघा. सो इंडियाची जी फॉरेन पॉलिसी आहे याच्यामध्ये एक इंडिपेंडंट डिसिजन मेकिंग हा एक मेजर मुद्दा आहे. दुसरा आहे नॉन अलाइन्ड टू जे आहे बघा. ओके, नॉन अलाइन्ड टू जे आहे
हे अजून टिकून ठेवलंय आपण ते म्हटलं नाही की ते गेलेलं आहे. म्हणजे काय ना की एकंदर जे आहे इंडिपेंडंट अँड बॅलन्स फॉरेन रिलेशन आपण मेंटेन करतो. असं नाही की एकदम युएसशीच रिलेशन ठेवायचे. हां, भारताने रशिया बरोबर रिलेशन जसे तर US बरोबर पण मेंटेन केलेलं आहे, कारण आपल्याला US कडून पण 4 गोष्टी मिळतात, रशियाकडून पण 4 गोष्टी मिळतात. सो ओव्हरऑल जे आहे की आपण असं एकंदरीकडे जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये रिजनल एंगेजमेंटचा विचार केला तर आपल्याकडं ॲक्ट ईस्ट लुक वेस्ट अशा पॉलिसीज आहेत बघा. ओके, ॲक्ट ईस्ट. आता हे पण पहिले लुक ईस्ट होतं है ना. मोदीजी म्हटलं किती दिवस बघायचं, करूयात काहीतरी, तिने ॲक्ट ईस्ट केलेलं आहे त्याला. आणि बाकी मग इकडं लुक ईस्ट वेस्ट आहे बघा, म्हणजे लुक वेस्ट लुक ईस्ट असं होतं ते. तर यांनी काय केलं, त्याला लुक ईस्टचं ॲक्ट ईस्ट केलेलं आहे. सो रिजनल एंगेजमेंट जे आहेत तर त्याही भारताच्या आहेत. भारत रिजनल लेवलला जे आहे गोष्टी डील करतो. आशियान वगैरे जे आहे ना, साऊथ एशियन त्याच्या बाबतीमध्ये. त्याच्याबरोबरच जे आहे लुक वेस्टमध्ये जे आहे की आपण गल्फ कंट्रीज जे आहेत बघा, एनर्जी सिक्युरिटी हा मेजर कन्सर्न आहे बघा गल्फ कंट्रीजच्या बाबतीत. आत्ता आपण न्यूज बघितली होती कशाच्या बाबतीमध्ये, UAEला जे आहे US नी मागं टाकलं अशी काहीतरी न्यूज होती का, की US ला UAE नी मागं टाकलं. कशाच्या बाबतीत होतं, LNG. गुड. LNG भारत सगळ्यात जास्त कुठल्या देशाकडून मागवतो, कतार. ओके, कुठला देश आहे हा ना, गल्फ कंट्री जे आहे. भारताची जी एनर्जी सिक्युरिटी याच्याकरता हे वेस्ट महत्वाचं आहे. ओके, एनर्जी सिक्युरिटी. आणि ह्या एनर्जी सिक्युरिटीमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मॅटर करतात. ओके, एनर्जी रिसोर्सेस असतील, ट्रेड असेल, ह्या गोष्टी तिथं मॅटर करतात. ओके, देन नेक्स्ट वन जे आहे, आता वेगवेगळ्या अलायन्सेस आपण करतो. बायलॅटरल रिलेशन जे आहे, मल्टीलॅटरल रिलेशन जे आहे ते पण आपण करतो बघा, की जिथं जिथं गोष्टी डील होतील. जसं क्वाडचं एक्झाम्पल आपण आता डिस्कस केलं. सो त्या पद्धतीने पण गोष्टी डील होतात. देन मल्टी लॅटरलिझमवर पण फोकस आहेत, की वेगवेगळ्या ज्या अशा इन्स्टिट्यूट आहेत की ज्याच्यामध्ये कितीतरी देश आहेत बघा जास्तीचे, तिथं आपण आहोत. जसं SCO आहे बघा, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. इंडिया इज पार्ट अँड पार्सल ऑफ G20. ब्रिक्सचा भाग आपण आहोत. ओके, सो भारत तिथेही आहे. क्लायमेट रिलेटेड गोष्टींवर आपण काम करतोय की त्याला आपण जे आहे तर ते सपोर्ट करतोय. मेरीटाईम सिक्युरिटी, असे कितीतरी मुद्दे याच्यामध्ये आहेत की भारताचं परराष्ट्र धोरण जे आहे ते तिथून डिफाईन होतं. सो ती एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये आहे. प्लस डायस्पोरा जो आहे बघा, भारतीय निवासी जे आहेत की आपले भारतीय लोक जे वेगवेगळ्या देशांमध्ये आज राहतात, तर त्या लोकांशी पण आपण आपली जी आहे कनेक्टिव्हिटी ठेवलेली आहे. आपण त्यांना प्रवासी भारतीय दिनाच्या निमित्ताने भारतात बोलवतो आणि त्यांचे इन्व्हेस्टमेंट असतील, त्यांचे सत्कार करणं, म्हणजे उद्या त्या देशाबरोबर पण डिप्लोमॅटिक रिलेशनला आपल्याला हेल्प होते. अशा सगळ्या गोष्टी आपण ज्या आहे तर त्या करत जातो बघा. ओके, दुसरा प्रश्न आहे, व्हॉट आर द रिझन्स फॉर लॅक ऑफ रिजननेस इन साऊथ एशिया. ओके, आता इथं आलो बघा, मल्हारचा जो प्रश्न होता की हे वर्क होईल का बाबा, है ना, काश्मीरचा इश्यू डील होतो का आपला. आता आपल्या हिस्टोरिकल रायव्हलरीज जे आहेत ना, ऐतिहासिक शत्रुत्व जर आपण बघितलं बघा, तर त्या केसमध्ये कशा आहे ना, आपले जे कॉन्फ्लिक्ट आहे, जसं इंडिया पाकिस्तान आहे, मेजर कन्सर्न काय आपला काश्मीर आहे, POK आहे, अक्साई चीनचा इश्यू आहे बघा. ओके, अशा ज्या गोष्टी आहेत किंवा पार्टिशनची जी लिगसी आहे. आता इंग्रजांनी काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. तिकडे अफगाणिस्तानच्या बॉर्डरचे पण इश्यू आहेत बघा, इकडे चायना बरोबरच्या बॉर्डरचे इश्यू आहे. हे म्हणणार नाही हे नाही, ते इंग्रजांनी केली होती, याच्या आधीची लाईन ही आहे. नेपाळ सारखा देश ऐकत नाही तर कोण आहे नेपाळ आजच्या देशमध्ये, हा ना, तसं आपण ठरवलं तर बरोबर का ना. पण ओव्हरऑल याच्यामध्ये जे आहे की हा देश सुद्धा जो आहे तो म्हणतोय की आज काला पाणी लिंपिया धुरी आहे आमच्या एरियात येतं. सगळं जोडून नवीन मॅप त्यांनी जारी केला. जो मॅप काढायला पेन्सिल भारतातून नेली होती, बरोबर. तर हे जे इश्यू आहेत हे इतके सोपे नाही आहेत आणि याला सॉर्ट आउट करणं जे आहे, सरकार बदलत राहतात, हा ना, एक प्रॉपर पॉलिसी त्याला इम्प्लिमेंट करणं. बऱ्याचशा सरकारांचं नंतर जे याच्यामध्ये थॉट प्रोसेस जुळेल नाही जुळेल, फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ गोष्टी याच्यामध्ये आहेत बघा. सो पार्टिशनची जी लिगसी आहे तो याच्यामध्ये एक मेजर कन्सर्न आहे, हा ना. साऊथ एशियामधली जी हिस्टोरिकल रायव्हलरी आहेत, बॉर्डरचे इश्यू बघा, बॉर्डरचे इश्यू इंडिया, पाकिस्तान, चायना, नेपाळ सगळ्या दूर आहे बघा. कसं ते तुम्हाला रिजन जो आहे तो कसा डील होणार, तो रिजननेस तिथे सापडणार ना तुम्हाला. यांचे भांडणच ऑलरेडी इतके आहेत की ते डील होऊ शकत नाही बघा. टेररिझमचे इश्यू आहेत, इन्सर्जन्सीचे इश्यू आहेत बघा. ओके,
साऊथ एशियाचे प्रॉब्लेम्स हे आहेत. सो ते तुम्ही जरा बघितले पाहिजे. इथनिक जे काही इश्यू आहेत, ओके, सो ते सगळे मुद्दे याच्यात येतात. आणि तिच्यामुळे हे वर्क करणं जे आहे तर ते इतकं सोपं नाही आहे. सार्क जे आहे ते मधल्या काळात त्याचं काम थांबलं होतं. कुणामुळे? पाकिस्तानने जो अटॅक केला होता, सार्कचं काम थांबलं. मग आपण बिमस्टेककडे गेलो होतो. नंतर परत आपण बंद केलं, इकडून परत सार्कवर जे आहे स्विच केलं. अशा कितीतरी गोष्टी चालू असतात, तिच्यामुळे हे काही वर्क होत नाही. ओके, डन. नेक्स्ट म्हणजे आहे बघा कोविड वॅक्सिन. ओके, हे तर मी इतके वेळा समजवलं आहे. समजा हा जो इश्यू विचारला आहे मागच्या वर्षी, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जे आहे, ट्रिप्स. ओके, आता कोविड वॅक्सिन जे होतं ना, वाय द कॉम्प्रोमाइज रिच्ड ॲट WTO रिगार्डिंग द COVID-19 वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग नॉट अ ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. आता काय झालं होतं, कोविड ज्या वेळेस पसरला अख्ख्या जगामध्ये, त्यावेळेस कोविडच्या ज्या व्हॅक्सिन्स होत्या, त्या व्हॅक्सिन्सला जे आहे तुम्ही त्याचं जे पेटंट आहे ते बाजूला करा आणि त्याची जी प्रोसिजर आहे ती प्रत्येक देशाला देऊन टाका. जनरिक हिच्यामधून त्याला डील करा, जेणेकरून जगाच्या कानाकोपऱ्यात ते वॅक्सिन बनू शकतं आणि लोकांपर्यंत पटकन पोहोचू शकतं. असं भारत आणि आफ्रिका असे 2 देश कुठं गेले? WTO. याला विरोध करणारा कोण होतं? US. आता कसं असतं, कुठलंही व्हॅक्सिन ज्या वेळेस बनतं, आता हे जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे म्हणजे बौद्धिक संपदा अधिकार असं आपण त्याला म्हणतो. यांचा इश्यू असा होता बघा या केसमध्ये, की जे व्हॅक्सिन आहे त्या व्हॅक्सिनचा जर विचार केला तर त्याच्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. आता बघा कुठलाही व्हॅक्सिन बनतंय त्या कुठलीही गोष्ट रिसर्च जो असतो बघा R&D, त्यासाठी बराच पैसा तुम्हाला टाकावा लागतो. हा पैसा कोण टाकतं? ज्यांच्याकडे पैसे आहेत अशी लोक, इन्व्हेस्टर्स. ते का पैसा टाकतात? बिकॉज दे वॉन्ट प्रॉफिट. ओके, त्यांना पाहिजे प्रॉफिट. आता प्रॉफिट पाहिजे म्हटल्यानंतर ते अशा पद्धतीने या गोष्टी डील करतात. आता जर आपण असं केलं की व्हॅक्सिन बनलंय, ते वर्क होतंय, तर ते सगळ्यांना देऊन टाकलं तर त्यांना प्रॉफिट मिळेल का त्याच्यातून? नाही मिळणार. जर असं झालं तर उद्या एखादा इन्व्हेस्टर समोर येईल का बरं असं करताना? तो म्हणाल रिकामे पैसे कशाला देऊ ना. कॅपिटलिझम आहे, सरळ सरळ जे आहे. US सुरुवातीला नाही म्हटलं. US कधी हो म्हटलं? सगळं शांतता झाल्यावर. हा आता करू म्हटलं आपण. अरे संपलं की, बाजार उठला सगळा, आता काय. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जे आहे त्याच्या बाबतीमध्ये की हे स्पेशल केस आहे, या केसमध्ये तुम्ही असं करू नका असा तो कन्सर्न होता. कारण भारत आणि आफ्रिका, आता भारतात तरी थोडंफार इकडून तिकडून, आफ्रिकन कंट्रीज तर बिलकुल एकदम म्हणजे वाऱ्यावरच होते ते. असा सगळा तो इश्यू होता बघा. तिच्यातून पण ते पण शिकलेत आता की नाही, आपल्याला दुसऱ्यावर डिपेंड नाही राहावं लागणार, आपल्याला आपलं काहीतरी करावं लागेल. ही थॉट प्रोसेस त्यांची पण आहे आजच्या डेटमध्ये, त्यांना जर विचारलं तर. पण मग तिथले डेव्हलपमेंट आणि त्या सगळ्या इश्यू आहेत, असा हा सगळा मुद्दा होता. आता याच्यामध्ये काही प्रश्न जे आहेत ते डायरेक्टली करंट डिबेट्स आहेत बघा. ओके, आणि हे कसं असतं की याच्यावर बरंचसं लिखाण होत राहतं, वेगवेगळे जे इश्यू असतात ते जर तुम्ही बघितले तर तिच्यातून तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळतात, कारण एक्सपेक्टेड प्रश्न डील करतो आपण. ओके, सो ती एक बाब लक्षात ठेवा. त्यामुळे जे आहे सायमल्टेनियसली आपण करंट केलं. तुम्हाला तुमच्या ग्रुपवर जे आहे प्रत्येक इम्पॉर्टंट आर्टिकल, प्रत्येक इम्पॉर्टंट लिंक, व्हिडिओ सगळ्या गोष्टी येणार आहे. सो ते जरी फॉलो केलं तर तुमचा प्रश्न हलत नाही. कारण गेल्या 2-1 वर्षाचा विचार करून यांनी हे केलंय. म्यानमारचा जो इश्यू आहे तो 2021चा, प्रश्न विचारला 2023 मध्ये, कारण ते लगेचच्या लगेच सॉर्ट आउट होत नाही. असं कुठलाही एक महत्त्वाचा इश्यू हा 2-3 वर्ष जो आहे तो न्यूजमध्ये राहतो, म्हणजे राहतो. त्याचे जे काही इम्पॅक्ट्स असतील, त्याचे जे काही समोरून जो काही त्याचं जे आहे रेजिस्टन्स आणि त्या सगळ्या गोष्टी, सो त्याच्यामुळे तो प्रश्न आपल्याला तिथं जे आहे टॅकल करता येतो. Why do ethnic conflicts and insurgencies continue to remain major impediments to the regional cooperation in South Asia? असा हा एक प्रश्न आहे बघा. ओव्हरऑल जे आहे की दक्षिण आशियामध्ये जे आहे इथनिक कॉन्फ्लिक्ट्स आणि इन्सर्जन्सीज ज्या आहेत तर त्या खूप कॉमन आहे. आता याचं उत्तर तिथं वरतीच्या याच्यातच आहे बघा. रिजननेस जे आहे की इथं ऑलरेडी एवढे इश्यू आहेत की तिच्यामुळे काय होतं की ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपरली वर्क होत नाही. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं बघा, काश्मीरचा कॉन्फ्लिक्ट आहे आपला पाकिस्तान बरोबरचा, श्रीलंकेतलं सिव्हिल वॉर आहे बघा. ओके, सो ते तिथं आहे. म्हणजे लिट्टे ज्याला म्हटलं गेलं होतं बघा, LTTE, श्रीलंकन गव्हर्नमेंट अँड लिबरेशन ऑफ टायगर्स ऑफ तमिल इलम जे आहे. सो यांच्यामधले जे वाद आहेत, त्याच्यानंतर तुम्ही असे देश बघा आजूबाजूचे, तिथं काय काय सुरू आहे ॲट अ टाईम.
म्यानमारमध्ये रोहिंग्यांचा इश्यू चालू आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे नॉर्थ ईस्टमध्ये इन्सर्जन्सी मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यानंतर ज्या काही मॉइस्ट इन्सर्जन्सीज आहेत बघा. मग आता हे कसं होतं ना, ते फक्त भारतात आहे असंच नाही. आता हे नॉर्थ ईस्टकडे तुम्ही गेलात, नेपाळ बॉर्डर, भूटान बॉर्डर, तिकडे पण कॅम्प्स आहेत त्यांचे, ते पण प्रॉब्लेमॅटिक आहे आपल्यासाठी. सो अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात बघा. बोडो इन्सर्जन्सी आहे, गोरखालँड मुवमेंट आहे, म्हणजे हे तुम्हाला इतकं तिकडं मिळतं बघा चित्तागॉंग हिलच्या याच्यामध्ये. सो हे सगळे इश्यू इथं आहेत आणि त्याच्यामुळे या गोष्टी प्रॉपरली होत नाहीत. ओके, सो हे जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत. बरं, हे रुटीन आहेत हिच्यामध्ये जे आहे की आधीपासून चालत आलेलं आहे. व्हॉट डिप्लोमॅटिक स्टेप्स हॅज इंडिया टेकन टू आर्टिक्युलेट द इंटरेस्ट ऑफ द ग्लोबल साऊथ इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स. ओके, आता बघा ग्लोबल साऊथ हा प्रश्न शब्द जो आहे तो किती वेळा कानावर पडला बरं तुमच्या गेल्या 2 दिवसात? हा 3रा दिवस आहे लेक्चरचा. ओके, किती लोकांनी मॅप बघितला ग्लोबल साऊथचा? बघितला तुमच्यापैकी? ग्लोबल साऊथ जे आहे ना, आता बघा ग्लोबल साऊथ जर बघायचं झालं आपण, ओके, ग्लोबल साऊथ आपण बघू शकतो बघा इथं. ओके, की हे एवढ्या वेळा येतं चला आपण बघूनच घेऊ. ओके, ग्लोबल साऊथ हे प्रकरण काय आहे? ओके, मॅप. आता बघा हा जो फोटो आहे तुमच्या समोर, हा ग्लोबल साऊथचा फोटो आहे बघा. ओके, ही जी लाईन तुम्हाला दिसते ना, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे बघायला मिळेल. ग्लोबल साऊथ, ब्रेंडंट लाईन असं म्हटलं जातं. ब्रेंडंट लाईनच्या खालचा भाग जो आहे तो सगळा ग्लोबल साऊथ आहे बघा. ओके, हे ग्लोबल साऊथ जे आहे. ओके, साऊथ अमेरिका, आफ्रिका. आता बघा याने ऑस्ट्रेलियाला येलो ईस्ट ठेवलेलं आहे इथं, बरोबर. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ग्लोबल साऊथमध्ये येत नाही. ओके, इथं प्रॉपर डेव्हलपमेंट, प्रॉपर गोष्टी ज्या आहेत बघा. हा जो वरचा रिजन आहे सगळा, फक्त हे असं नाही आहे की एकदमच जॉग्राफिकल लेवलला डील करून टाकलं, तसं हे नाही आहे. याच्यामध्ये हा खालचा जो सगळा रिजन आहे बघा, हा काय आहे? ग्लोबल साऊथ. मग इथले वेगळे डेव्हलपमेंट रिलेटेड आणि इतर प्रश्न आहेत, मग त्याचं प्रतिनिधित्व आजच्या डेटमध्ये भारत करतो आहे. सो ग्लोबल साऊथ ही जी संकल्पना आहे ती ही आहे. ग्लोबल साऊथ मी रुटीन लेक्चर्समध्ये पण 3-4 वेळा शिकवलेलं आहे, कारण हे करंटमध्ये येतच असतं. सो गोष्टी कशा आहेत की हा प्रश्न सुद्धा जो आहे तो कसा विचारला आपल्याला? करंट ओरिएंटेड आहे बघा. आणि याचा फायदा असा असतो की आपण प्रश्न जे आहे तर ते एक्सपेक्टेड लेवलला काढू शकतो. आणि एक्सपेक्टेड प्रश्न जर तुम्ही काढलेत बाहेर तर तुमचं काम सोपं होतं. म्हणजे आता जे UPSC मेन्सला स्टुडंट आहेत बघा, त्यांच्यासाठी आपण काय करतोय की एक्सपेक्टेड प्रश्न काढतोय की कुठला प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, पॉसिबिलिटी कोणाची जास्त आहे बघा. ओके, आणि मग ते आपल्या सिलेबसशी रिलेटेड बाबी त्या तिथं डील केल्या जातात आणि तिच्यातून त्यांना खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. असं सिम्पल आहे ते. ओके, सो ग्लोबल साऊथचा हा एक मेजर कन्सर्न आहे बघा. क्लिअर? सो ती एक बाब याच्यामध्ये लक्षात ठेवा. सो नेक्स्ट वन जे आहे, आता बघा पुढचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये, आर्म ट्रेड, इकॉनॉमिक टाईज, कॉन्ग्रुएंट जिओपॉलिटिकल इंटरेस्ट, ओके, आर नो लॉंगर द 3 पिलर्स ऑफ इंडिया रशिया रिलेशनशिप. आता बघा इंडिया रशियाचं जे रिलेशन आहे ते सुरुवातीला अशा 3 पिलर्सवर मानलं आहे. कुठले 3 पिलर्स आहेत हे? आर्म ट्रेड, इकॉनॉमिक टाईज अँड जिओपॉलिटिकल इंटरेस्ट जो आहे. ओके, म्हणजे भूराजकीय हित, आर्थिक संबंध आणि ट्रेड. आता रशिया हा असा देश आहे की जो त्याची जी सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी आहे ती भारताबरोबर शेअर करतो. फार कमी देशांबरोबर शेअर करतो, यात भारत एक आहे. एक काळ असा होता की जवळपास 85% पर्यंत जे काही आपले सॉफ्टवेअर्स किंवा जी खूप सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी होती इन केस ऑफ वेपन्स, ही कुणी दिली होती आपल्याला? USSR और रशिया. आता तिच्यात गणितं बदलायला लागली. आता आपण आत्मनिर्भर होण्याकडे पावलं टाकतोय इन केस ऑफ डिफेन्स. ओके, याच्या पलीकडे गोष्टी गेलेल्या आहेत का? तर यस, याच्या पलीकडे आता गेलेल्या आहेत. कल्चरल टाईज पण आपल्या आहेत बघा रशियाने. आता बघा 1 तारखेला अण्णाभाऊ साठेंची जयंती झालेली आहे. अण्णाभाऊ साठे हे खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे बघा. ओव्हरऑल जर तुम्ही अपलिफ्टमेंट, ह्युमन बिंगच्या अपलिफ्टमेंटमधलं जर लोक जगातली काही घेतली त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे एक आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण रशियामध्ये झालेलं आहे, ज्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेले होते. सो ती एक न्यूज आपण बघितली होती. मग इथं अण्णाभाऊ साठे जे आहेत
रशियाचं जे कनेक्शन आहे भारताबरोबर ते फक्त असं ह्या 3 गोष्टींमधून आहे, त्याच्यात कल्चरल टाईज पण आहे, अदर दॅन कल्चर इतर दुसऱ्या कुठल्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायच्या. जेव्हा आपण शिकू एक एक गोष्ट आणि त्या त्या देशांबरोबरचे आपले रिलेशन आपण एक्सप्लोर करू तर तुम्हाला इथं सगळे मुद्दे जे आहेत ते डील करून दिले जातील जे तुम्हाला बघायचे आहेत बघा. ओके, देन नेक्स्ट वन, discuss the importance of India's role in UN peacekeeping operations as a ground for its claim to permanent seat in UN Security Council. ओके, सो आता सध्या जे आहेत आपल्या स्पॉटलाइट फॅमिलीशी कनेक्टेड एक व्यक्ती जी आहे तर ती आता पीस कीपिंग फोर्सचा भाग आहे बघा. ओके, आणि त्यांचे बंधू जे आहेत ते मराठी लिटरेचरला आहेत सध्या. सो बेसिकली कसं आहे की ब्ल्यू हेल्मेट असं यांना म्हटलं होतं, त्याच्यावर आपण बऱ्याचदा बोललो आहे की सुदान किंवा आता महिलांसंबंधीची एक तुकडी जी आहे तर ती आपण तिकडं पाठवलेली आहे. महिलांची तुकडी पाठवण्यामागचं बेसिक रिजन असं आहे की जिथं जिथं वॉर आहे तिथं महिला आणि लहान मुलं मोठ्या प्रमाणावर अफेक्ट होतात आणि जर महिला सैनिक तिथं असतील तर त्यांचं काउन्सिलिंग करणं, त्यांना जे आहे प्रॉपरली डील करणं त्या मुलांना जे आहे तर ते करू शकतात. तर तो एक मेजर रोल त्यांचा असतो. सो आता एकतर जे आहे ना इंडियाचं UN पीसकीपिंग ऑपरेशनचा जर विचार केला तर भारत अशा देशांमधला एक देश आहे की ज्यांनी अग्रेसर आहे भारत पीसकीपिंगमध्ये सैन्य देणार. म्हणजे हा लिट्टे आणि त्याच्याशी संबंधित जो काही इश्यू आहे तिच्यामध्ये पण पीसकीपिंग इंडिया यांचा रोल आहे बघा. आता हिच्यामध्ये UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आपल्याला काय पाहिजे, परमनंट सीट आपल्याला पाहिजे, तो पण एक मुद्दा याच्यात येतो बघा. आता एक कसं आहे ना की याच्यावर आपण थोड्या वेळापूर्वी पण बोललो, UN सिक्युरिटी काउन्सिलवर वरती पण प्रश्न आहेत बघा. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का की हिच्यामध्ये त्या गोष्टींवर रिपिटेशन्स आहेत बघा. जसं ग्लोबल साऊथ वारंवार आलेला आहे, नॉन अलाइनमेंट मुवमेंट वारंवार आलेली आहे. इथं जे आहे की परमनंट सीट इन UN सिक्युरिटी काउन्सिल. बरं, हा मुद्दा काय आजचा आहे का? हा 10-12 वर्ष झाले चालू आहे याच्यावर चर्चा, याच्यावर रुटीन लिखाण आहे. मग आता आपण एवढं सगळं योगदान जे देतोय मग ते तुम्ही काउंट केलं पाहिजे की भारतासारखा जो देश आहे UN सिक्युरिटी काउन्सिलचं काम आहे की जगामध्ये शांतता राहिली पाहिजे, पीस राहिला पाहिजे. आणि इंडियासारखा जो देश आहे तो पीस देतोय ना ते तुम्हाला. आम्ही आमचं योगदान पण देतो, म्हणजे ॲक्टिव्ह, फक्त चर्चा नाही. म्हणजे काही लोक गप्पा मारणारे असतात बघा. ओके, काही लोक फक्त गप्पा करतात, ते काम करत नाहीत. मग आपल्याला गप्पा नको आहे, आपल्याला काय पाहिजे, काम. तर मग ते काम पण आपण करतोय की आम्ही पीस कीपिंगमध्ये जे आहे गोष्टी देतोय, सपोर्ट आपण दिलेला आहे की जवळपास जे आहे 2 लाख पर्यंत ट्रूप्स आपण दिलेले आहेत बघा 50 UN मिशन्समध्ये आतापर्यंत. एवढं योगदान जर आमचं आहे तर तुम्ही ते कन्सिडर केलं पाहिजे. आणि ती भारताची जी आहे एकदम त्याला आपण म्हणतो की बाबा जायज मांग ज्याला म्हटलं होतं ती आहे बघा की नाही, आम्ही त्या गोष्टी करून देतोय. आपला जो आहे की आपण कांगो असेल, सुदान असेल बघा, लेबनन असेल, श्रीलंका असेल, बऱ्याच ठिकाणी खूप चांगलं योगदान आपण दिलेलं आहे. सो पीस कीपिंग फोर्स जी आहे तर ती महत्त्वाची आहे आणि तिच्यामध्ये संयुक्त राष्ट्राबरोबर उभं राहणं. ऑपरेशनमधलं जे आहे बघा, लिडरशिप असेल, एक्सपर्टी भारताची आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. ह्युमॅटेरियन ग्राउंड्सवर आपण गोष्टी डील करतोय. मग हे सगळं असताना भारताबरोबर जे आहे तुम्ही स्टँड होणं, भारताबरोबर गोष्टी डील करणं हे अपेक्षित आपल्याला. सो ओव्हरऑल जे आहे ना की हा मुद्दा त्याच्यामध्ये आहे की याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि भारताला त्यांनी कन्सिडर केलं पाहिजे. हा मुद्दा आपला महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर बघा क्वाड आत्ता 3-4 दिवसांपूर्वी डिस्कस केलं होतं बघा. Quad performs important role in India's strategic balancing act with standard dominance of China in Asia. Quad मध्ये कोण आहे? US, इंडिया, ओके, जपान, ऑस्ट्रेलिया. आता या ऑस्ट्रेलियाला घ्यायचं नाही याच्यावर बरेच दिवस चर्चा होती बघा. कारण याला पण घेतलं तर मग चायना अजून जास्त त्रास चायनाला होणार, बरोबर. सो त्याला शेवटी जाता है ना सिमरनचा हात धरला आणि घेतला, ऑस्ट्रेलियाला पण इन केला. आता हे सगळे देश जे आहेत यांचं एक वैशिष्ट्य आहे बघा, दे आर पार्ट अँड पार्सल. भारताचा जो हे आहे बघा प्रत्येकाबरोबर तर तो 2+2 डायलॉग आहे बघा. ओके, आता व्हॉट इज 2+2 डायलॉग? 2+2 डायलॉग मीन्स फॉरेन आणि डिफेन्स, परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय, असे 2 इकडून आणि 2 तिकडून ते चर्चा करतात. त्याला काय म्हणतात? 2+2 डायलॉग. ओके, फॉरेन मिनिस्ट्रीज अँड डिफेन्स मिनिस्ट्रीज. सो या सगळ्या देशांबरोबर 2+2 डायलॉग भारत करतो. हा भारताचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्या पलीकडे दुसरी गोष्ट काय क्वाडच्या याच्यामध्ये? US, इंडिया, जपान, ऑस्ट्रेलिया.
दुसरा एक मुद्दा जो येतो बघा की हे सगळेचे सगळे मलबार एक्सरसाइजचा भाग आहे बघा. मलबार एक्सरसाइज ओके, नेव्हीशी संबंधित आहे बघा मलबार एक्सरसाइज. ओके, इट इज रिलेटेड विथ नेव्ही. हे नेव्हीशी संबंधित आहे आपल्या. सो हा तिच्यामधला महत्वाचा आस्पेक्ट. आता हे सगळे देश एकत्र आलेले आहेत तिथं क्वाडच्या याच्यामध्ये. ही संकल्पना सगळी जी होती ती जपाननी पुढे ठेवली होती बघा. शिंजो ॲबे आता आपल्यात नाहीत. ओके, सो ओव्हरऑल जे आहे ना की फिलॉसॉफी जी आहे इथं पीस अँड नॉन व्हायलन्सची फिलॉसॉफी आहे बघा. ओके, ह्युमॅटेरियन कन्सर्न इथं समोर ठेवलेले आहेत बघा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला आजच्या डेटमध्ये की क्वाड वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे इंडो पॅसिफिक रिजनमध्ये चायनाला ग्रो करायचं नाही, तसं बघायला टॅकल पॉलिसी जी आहे ती तिथं ठेवलेली आहे. क्वाडवर आपण बऱ्याचदा जे आहे चर्चा केलेल्या आहेत. ओके, सो ती एक बाब जरा लक्षात ठेवा. द नेक्स्ट वन, 7वा प्रश्न हा बघा. हिच्यातला पहिला प्रश्न, इंडियाज न्यूक्लिअर पॉलिसी इज डीपली इन्फ्लुएन्स बाय इट्स कल्चरल बिलीफ्स अँड प्रॅग्मॅटिक अप्रोच ऑफ इट्स फॉरेन पॉलिसी. फॉरेन पॉलिसीवर ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे, परत त्याचा रेफरन्स आला. आणि आपली जी फॉरेन पॉलिसी याच्यामध्ये परत न्यूक्लिअर जी काही पॉलिसी आहे त्याचा रेफरन्स इथे येतो. आता आपले कल्चरल बिलीफ्स कसे आहेत बरं, आपण काय दिलेलं आहे, आपले पंतप्रधान म्हटले बघा है ना, भारताने जगाला बुद्ध दिलेला आहे, गौतम बुद्ध, नॉन व्हायलन्स, पीस, कल्चरल बिलीफ्स जे आहेत. आता कल्चरल बिलीफ्स जे आहे ना की आपले जे कल्चरल हेरिटेज आहे बघा तिच्यामध्ये पीसफुली गोष्टी डील करणं, डायलॉग थ्रू गोष्टी डील करणं. आपल्याला माहित आहे की चायनाची शेपटी वाकडीची वाकडी राहणार, ते 30 वेळा चर्चा केली आपण चायनावर. कधी आपल्याकडं कधी त्यांच्याकडं बॉर्डरच्या ह्याच्यात. कुठं चर्चा करायची तुम्ही सांगा, आपण चर्चा करू, तिच्यातून मार्ग काढू. सो भारताचं जे न्यूक्लिअर डॉक्ट्रिन आहे बघा तर तिच्यामध्ये काय आहे, नो फर्स्ट यूज असं आहे बघा की आम्ही सुरक्षेसाठी या गोष्टी करतो पण आम्ही काय करणार, नो फर्स्ट यूज. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या आधीच्या लेक्चरमध्ये की बऱ्याच लोकांचं होतं म्हणणं की काय करा, नो काढून टाका तिच्यातून, फर्स्ट यूज आम्ही करू शकतो, सांभाळून राहिलं पाहिजे. बरोबर. काय काय ते कुठलं एनिमी नेशन जे आहे, आता हे जे आहे ना इन डेप्थ आपण बघू, तुम्हाला त्याच्यातले सगळे बेसिक बारीक मधला बारीक क्लॉज आपण शिकणार. ओके, म्हणजे एवढं तर क्लिअर आहे की फॉरेन पॉलिसी, न्यूक्लिअर पॉलिसी याच्यावर प्रश्न आपल्याला रुटीन विचारले जातात तर ते आपण शिकणार आहे बघा. तुमचा जो एनिमी नेशन आहे बघा, कुठलाही शत्रू राष्ट्र जे असतं ना, त्या शत्रू राष्ट्रासाठीचे गणितं बदलतात. जसं आपण कोविडच्या काळामध्ये एक नियम बदलला होता इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये. चायनाने इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली होती कंपन्यांमध्ये. सो भारताने लगेच क्लिअर करून टाकलं होतं नेबरच्या बाबतीमध्ये की भारताच्या परमिशनशिवाय हे होणार नाही. पण चायनाने बऱ्याचशा कंपन्या आपल्या काबीज केल्या असतात, मालिकी त्याची घेतली असती, असा तो कन्सर्न होता बघा. ओके, देन मोरल आणि इथिकल डायमेन्शन्स पण याच्यामध्ये आहे, ह्युमॅटेरियन याच्यावर की आम्ही मानवतावादी ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवूनच गोष्टी डील करू. आता कसं असतं बघा की हे सिक्युरिटी कन्सर्नसाठी आपल्याला डील करणं गरजेचं आहे. आता एकंदर पाकिस्तान आणि चायना असे दोन जे देश आहेत की ज्याच्यापासून आपल्याला कन्सिस्टंटली एक धोका आहे की ते कधीही काही गडबड करू शकतात, दोघं एकत्र येऊ शकतात, असा सगळा इश्यू आहे बघा. त्याच्यानंतर भारताचा जो स्टान्स आहे कशाच्या बाबतीमध्ये, NPT, नॉन प्रोलिफरेशन TT किंवा CTBT. CTBT आहे कॉम्प्रेशन टेस्ट बॅन ट्रीटी. सो याच्या बाबतीमध्ये जे आहे की भारताने क्लिअर केलं होतं, भारताने NPT CTBT साईन केलेलं नाही. NPT जे आहे की तिच्यामध्ये एक तर क्लिअर आहे की बाबा फक्त जे काही न्यूक्लिअर स्टेट्स आहेत तेच त्याचा वापर करणार. न्यूक्लिअर स्टेटचा दर्जा भारताला पण मिळाला पाहिजे असं भारताचं म्हणणं आहे की आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहे मग आम्हाला दर्जा द्या तुम्ही. ते म्हणतात नाही. तसं बघायला गेलं तर प्रत्येकाकडे काही ना काही आजच्या डेटमध्ये आहे, आयदर स्वतः डेव्हलप केलं किंवा कोणाकडून घेऊन ठेवलं आहे. मग तुम्ही न्यूक्लिअर स्टेटचा दर्जा आम्हाला देणं अपेक्षित आहे. पोखरण जे आहे बुद्ध असला, कळलंच नाही जगाला, मग आम्ही सांगतोय की आमच्याकडे आहे, द्या आम्हाला दर्जा. मग आपल्याला द्यायचा म्हटल्यानंतर असा अनेकांना द्यावा लागतो. स्टेटस को जे आहे मग आपण तिच्यावर सही केलेली नाही
किंवा जे आहे CTBT कॉम्प्रेशन टेस्ट बॅन ट्रीटी याच्यावर पण सही केलेली नाही भारताने. म्हणजे तुम्ही पहिले मान्य करा की आमच्याकडे हे आहे, आम्ही ते रेस्ट्रिक्शन का लावून घ्यायचे ना, सगळ्यांनीच करा मग. असा तो मुद्दा आहे बघा. आणि भारताने न्यूक्लिअर जी काही एनर्जी आहे ती सिव्हिल याच्यासाठी पण वापरण्यासंबंधीचं पण काम केलेलं आहे. सो तो पण एक मुद्दा याच्यामध्ये येतो बघा. मग तिच्यामध्ये पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडं आजच्या डेटमध्ये युरेनियम जे आहे त्याचे साठे तेवढेसे नाही. युरेनियमचे तेवढे साठे नाही म्हटल्यानंतर आपल्याला युरेनियम बाहेरून मागवणं भाग आहे. मग त्याच्याकरता परत काही ग्रुप्स आहेत, परत काही बॉडीज आहेत की ज्याच्यामधून परमिशन मिळणं गरजेचं असतं बघा. तर ते बघू आपण शिकताना. देन पुढचा प्रश्न जो आहे बघा, व्हॉट स्टेप्स हॅज इंडिया टेकन टू रिगेन इट्स फूट होल्ड इन अफगाणिस्तान सिन्स द तालिबान हॅज टेकन ओव्हर कंट्री इन ऑगस्ट 2021. बरोबर, म्हणजे 15 ऑगस्ट 2021 इकडं आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत होतो आणि तिकडं अफगाणिस्तानमध्ये त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं होतं बघा तालिबान. आता तालिबाननी सगळं हातात घेतल्यानंतर भारताने परत अफगाणिस्तानमध्ये स्वतःचा दबदबा कायम राखण्यासाठी काय काय केलेलं आहे. तर आता तर परिस्थिती अशी आहे की सगळे डिप्लोमॅटिक रिलेशन्स वगैरे थांबलेले आहेत बघा. ओके, फक्त आपलेच नाही, जगभरातल्या देशांचे त्यांच्याशी डिप्लोमॅटिक रिलेशन थांबलेले आहेत, कारण तालिबानला मान्यता द्यायला आज कुणी तयार नाही. युनायटेड नेशनमध्ये पण जे काही तालिबान अफगाणिस्तानचं स्टेटस आहे तर ते अशरफ गनी यांच्या गव्हर्नमेंटच्या आधारे आहे, तालिबानचं नाही आहे, असा तो मुद्दा आहे. सो भारताने यांना काय काय मदत केली होती तुम्हाला पण आठवत असेल बघा. तर आपण काय काय गोष्टी केलेल्या आहेत. आपण यांना एमर्जन्सी रिलीफ दिली होती, म्हणजे इथं आपण अन्नधान्य पाठवलेलं आहे. बरं, विशेष म्हणजे आपलं अन्नधान्य तिकडे जाण्यासाठी पाकिस्तानने नकार दिला होता, तिथला रूट वापरू नका म्हणून बघा पाकिस्तान. ओके, सो त्यांनी पण जे आहे नकार दिला होता. भारताने जे आहे जवळपास 5 लाख कोविड वॅक्सिन पाठवले होते तिकडे. ओके, मैत्री जे होतं कोविडच्या दरात जे आहे. ओके, त्याच्यानंतर जे आहे वेगवेगळे मेडिसिन्स असेल. आता पण भारताने जे आहे पॅलेस्टाईन सगळा जो वेस्ट बँकचा रिजन आहे बघा तिथं पण ही मदत पाठवलेली आहे. सो आपण सगळ्या दूर ह्या गोष्टी करत असतो. ह्युमॅटेरियन ग्राउंडवर जे आहे मानवतावादी दृष्टिकोनातून आपल्याला जे जे शक्य आहे ते आपण करतो. सो अफगाणिस्तान तालिबान जे आहे तिच्यामध्ये आपण हे केलं होतं बघा, NGOच्या माध्यमातून त्यांना मदत आपण केलेली आहे. फक्त तालिबाननी नंतर काय केलं की गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप प्रॉपरली डील नाही केल्या. पहिले जेव्हा तालिबान आलं तर तालिबाननी सांगितलं की आम्ही आता लिबरल पद्धतीने गोष्टी करणार आहे, पण हळूहळू हळूहळू त्यांनी काय केलं, स्ट्रिक्ट करून टाकलं सगळं. लिबरल ॲज सच काही ठेवलं नाही. हा मेजर तालिबानचा इश्यू झाला. ओके, तर तो एक इश्यू होता. भारताने जे आहे तिथले इव्हॅक्युएशन ऑपरेशन्स प्रॉपरली भारतीय लोक बाहेर काढली तिथून जे आहे. ओके, तिथले इन्व्हेस्टमेंट जे आहेत किंवा त्या गोष्टी ज्या होत्या, एज्युकेशनल सपोर्ट तिथं दिलेला आहे अफगाणिस्तानला. अशा कितीतरी गोष्टी आपण ज्या आहेत तर त्या केलेल्या आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की तालिबान जो आहे तो तालिबान आजच्या डेटमध्ये अतिशय जे आहे एक्स्ट्रीम लेवलला गेलेला आहे. तिच्यामुळे मग आता डिप्लोमॅटिक रिलेशन्स वगैरे आताची कंडिशन वेगळी आहे, ती 21 नंतरची आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, ही 23ची मेन्स आहे. प्रश्न तुम्हाला कुठले दिसत आहेत तिच्यामध्ये, 21चे प्रश्न दिसत आहेत बघा. म्यानमारचा प्रश्न कधीचा होता, फेब्रुवारी 21, ऑगस्ट 21. आता 23ची मेन्स कधी होती त्याची डेट बघून घ्या, त्याच्यानुसार हे प्रश्न बघा. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की 2 वर्ष आधीचं करंटचे इश्यू आपले प्रॉपरली डील झाले पाहिजे. पेपर का बघितले पाहिजेत, पेपरमध्ये फक्त प्रश्न उत्तर असं महत्त्वाचं नाही आहे, ते याचा टेक्निकल की हे कुठल्या याच्याशी विचारतं आहे आपल्याला. सो 2023 UPSC मेन्स आणि प्रश्न आहे 2021चे. बरोबर, राज्यसेवा मेन्सचा पेपर कुठं आहे, तो व्हायचा आहे, तो 25मध्ये होईल. हां, म्हणजे काही विद्यार्थ्यांना ते हे काय चालू आहे इथं, तर बाबा तुम्हाला राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह 2025 आहे, तर 25ला तो पेपर होईल पहिला, तेव्हा तो आपल्या हातात येईल. तर मग आता आपल्याला काय रेफर करायचं आहे, हेच रेफर करायचं आहे. इज अ व्हेरी क्लिअर थिंग. ओके, सो ती एक बाब लक्षात ठेवा, हा ना. म्हणजे सगळं झालं आणि मग ते म्हटलं की मग ते राज्यसेवेचा पेपर कुठं आहे, हां, तर तो बनतोय, टाकला आहे, प्रोसेसमध्ये आहे. ओके, पहिले कागद बनवून घेणार आहे आपण, मग शाई मग लिहिणार. देन व्हॉट आर द चॅलेंजेस जे आहे बघा. नेक्स्ट वन जे आहे लिमिटेशन्स इन इंडिया इराण रिलेशन जे आहे बघा. ओके, इंडिया आणि इराणचे रिलेशन जे आहेत. आता US इराण असं खूप काही चांगलं रिलेशन नाही, एकमेकांवर निर्बंध टाकणं जे आहे. सो इंडिया US हे रिलेशन
आणि इंडिया इराण हे रिलेशन हा सगळ्यात एक बेसिक मुद्दा इथं कॉन्फ्लिक्टचा जो आहे किंवा चॅलेंजेस. ओके, अमेरिकेचं कसं आहे की हम करे सो कायदा, आम्ही सांगू तसं ऐका, असं थोडी नाही ना. आपल्या फॉरेन पॉलिसीचं बेसिक आहे इंडिपेंडंट डिसिजन मेकर्स आहेत आम्ही. तुमच्याबरोबर ज्या गोष्टींवर जमणार आहे तेवढं जमणार आहे, बाकी इकडचं आम्ही डील करू असं नाही आहे. किंवा इराणचं जे रिलेशन आहे बघा पाकिस्तान बरोबर, हा एक याच्यातला मेजर प्रॉब्लेम आहे. जसं आपण इथं डील करतोय तसा हा जो इराण आहे, हा इराणचं जे रिलेशन आहे बघा, तर ते पाकिस्तान बरोबर जे आहे तर ते आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक आहे बघा. ओके, म्हणजे असं नाही की ते फक्त आपल्या एंडने, आपल्याला इराण आणि पाकिस्तान जे आहे. ओके, आता हा सगळा इश्यू काय आहे ना, तर इराणचा जो न्यूक्लिअर प्रोग्राम आहे त्याच्यानुसार हे इश्यू आहे. इराणवर जे सँक्शन्स टाकलेले आहेत, सो इराण काय करतोय आजच्या डेटमध्ये, जे न्यूक्लिअर प्रोग्राम राबवतोय बघा, आणि त्या न्यूक्लिअर प्रोग्राममुळे जे आहे युएसने त्याच्यावर निर्बंध टाकलेले आहेत. ओके, म्हणजे असे सगळे हे इश्यू आहे कॉम्प्लिकेटेड जे आहे. सो ते आपल्याला बघायचं नाही. आता सध्या सुद्धा जे आहे बघा, इराण ह्या सगळ्या इस्रायल हमासच्या याच्यामध्ये सेंटरला आहे बघा. ओके, आता सध्या जे आहे ते गडबडच आहे. आता आपण कितीतरी आपल्या फ्लाईट्स कॉल अप करून टाकलेल्या आहेत बघा तिकडच्या. ओके, आपली लोक जी आहेत तर ते, सो तो एक मेजर याच्यामध्ये आहे. पण इराणच्या बाबतीमध्ये एक दुसरा आपला जो मेजर मुद्दा आहे तो आहे चाबार पोर्ट जे आहे. ओके, सो तो एक मुद्दा आहे. आता तुम्ही ज्या वेळेस अशी उत्तरं पण लिहिता, तुम्ही जर मॅपिंग वगैरे केलं तर ते बेस्ट असतं बघा. तर ते आपण आन्सर रायटिंग आणि त्याच्या वेळेस त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू. सो याचे रिलेशन बघताना कुठल्याही देशाचे, आपले आणि त्या देशाचे इतर देशांबरोबर, आपल्या एनिमी कंट्रीज बरोबर कसे रिलेशन्स आहेत, काय इश्यू आहेत ते बघणं अपेक्षित असतं बघा. ओके, सो नेक्स्ट म्हणजे आहे व्हॉट आर द एक्सटर्नल डिटर्मिनंट्स ऑफ फॉरेन पॉलिसी ऑफ स्टेट जे आहे. ओके, व्हॉट आर द एक्सटर्नल डिटर्मिनंट्स ऑफ फॉरेन पॉलिसी ऑफ स्टेट. आता एखाद्या देशाची जी फॉरेन पॉलिसी आहे त्याच्यावर एक्सटर्नली जे आहे बाह्य कुठले घटक असतात की जे त्याला प्रभावित करतात. ओके, कुठलीही फॉरेन पॉलिसी बनत असताना त्याला इंटरनल काही बाबी गरजेच्या महत्त्वाच्या असतात आणि काही एक्सटर्नल गरजेच्या महत्त्वाच्या असतात ज्या प्रभाव टाकतात. जर तुम्ही इंटरनलचा विचार केला की एखादी अंतर्गत बाब कशा पद्धतीने महत्त्वाची असते, तर हिच्यामध्ये जे आहे पॉलिटिकल लिडरशिप आणि त्याची आयडिओलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे आहे की कुठला नेता तिथं आहे, त्याची राजकीय विचारप्रणाली कशी आहे याच्यावरून तुमची पॉलिसी ठरते. आता भारतासारखा देश आहे की जिथं डेमोक्रेसी आहे, की जिथं बदलत असतात बघा नेते जे आहेत. ओके, आता गेल्या 10 वर्षात नाही बदलले, तो भाग वेगळा आहे समजा, पण चेंज इथं होत राहील. येत्या काळात अजून कोणी दुसरं येऊ शकतं. सो ती आयडिओलॉजी जी आहे, तुमचं डोमेस्टिक पॉलिटिक्स कसं आहे, पब्लिक ओपिनियन कसं आहे हे पण मॅटर करतं बघा. की इथलं स्थानिक राजकारण कसं आहे, लोकांच्या भावना काय आहेत. जसं नॉर्थ ईस्टच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा जे आहे की जे इलिगल मायग्रंट्स आहेत बघा, तर त्यांच्या बाबतीमध्ये विशेष काही खूप चांगली भावना नाही तो मुद्दा, कारण त्यांना ते फेस करावं लागतं, त्यांच्या रिसोर्सेसवर ताण पडतो, अशा सगळ्या गोष्टी. किंवा आपले इकॉनॉमिक इंटरेस्ट काय आहेत बघा. ओके, की कुठल्या गोष्टीसाठी आपण कुणावर डिपेंडंट आहोत. आजच्या डेटमध्ये आपण एवढं इलेक्ट्रिकल व्हेकल्स प्रमोट करतोय, त्या इलेक्ट्रिकल व्हेकलची जी लिथियम आयन बॅटरी आहे, ती लिथियम आयन बॅटरी भारतात बनते का, ती कुठून येते आजच्या डेटमध्ये, कुणावर आपण डिपेंडंट आहोत, इकॉनॉमिकल इंटरेस्ट कसे आहेत आपले. म्हणून कुठल्याही देशाबरोबर कायमस्वरूपीचं शत्रुत्व आणि कायमस्वरूपीचं मित्र असं ते गणित नाही आहे. तिच्यामध्ये वेगवेगळं असतं. एखाद्या विषयावर वाद असतात, एखाद्या विषयावर सामंजस्याने गोष्टी चालू असतात बघा. किंवा इथं जे आहे सिक्युरिटीचे काही इश्यू आहेत बघा, कुठल्या देशापासून आपल्याला जे आहे प्रॉब्लेम्स आहेत, इंटरनल लेवलला जे आहे गव्हर्नमेंटचं आपलं स्ट्रक्चर कसं आहे, अशा गोष्टी ज्या आहेत त्या मॅटर करतात. अदर दॅन तुम्ही जर इकडे गेलात बघा एक्सटर्नलमध्ये, तर इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट आजच्या डेटमध्ये काय सांगतं. मग आता जर तुम्ही बघितलं की इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट आजच्या डेटमध्ये काय सांगतं, मला सांगा बरं. तुम्ही जर पुतीन यांच्याबरोबर जाऊन रोज सकाळ संध्याकाळच्या ब्रेड खाल्ला तर काय होऊ शकतं. आज त्यांच्या विरोधामध्ये जे आहेत जनमत त्याच्या विरोधात आलं. किंवा इस्रायलमधले लोक जी आहेत त्यांचं मत कुणाच्या विरोधात आहे, इस्रायल गव्हर्नमेंट बेंजामिन नेतन्याहू त्यांनी विरोधी पक्षाबरोबर एक मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं, ज्या मंत्रिमंडळाचं काम होतं हे सगळं युद्ध आणि त्याच्याशी रिलेटेड स्ट्रॅटेजी बनवणं. पण हमास आणि इस्रायल या सगळ्या इश्यूमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर सिव्हिलियनचा जीव घेतलेला आहे, जे काही स्ट्रक्चर आणि ज्या काही पद्धतीने ते युद्ध चालू आहे, आज सगळी लोक बाजूला झालेली आहेत. इस्रायलमधले नागरिक आज बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात बोलायला लागले, जसं पुतीन यांच्या विरोधात रशियन नागरिक बोलतोय आज की आमची जी मुलं आहेत ती 2 वर्ष झाले युद्धभूमीवर आहेत, त्यांना परत पाठवा.
वाटलं तर सुट्टी संपल्यावर ते परत जातील, पण त्यांना किमान एकदा घरी बोलवा. म्हणून त्यांनी इकडून तिकडून भरती सुरू केली. भारतीय लोक पण पाठवलेत, वेगवेगळ्या देशामधून भरती सुरू केली यांनी, रशियाने. मग मूळ मुद्दा कसा असतो की इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट काय, कुणाच्या किती जवळ जायचं. युक्रेन वारंवार भारताला सांगत होता, आपल्या पंतप्रधानांना जे आहे तर तो आवाहन करत होता की तुम्ही काहीतरी करा. पण युक्रेनचा एक इतिहास आहे जो भारताच्या बाबतीमध्ये काळा आहे बघा सर. युक्रेनने आपल्याला वर्षानुवर्षापासून त्रास दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मग भारताने युक्रेनच्या बाजूने स्टँड घेतलेला नाही. आणि युक्रेनचा तो इतिहास आहे बघा. सो ओव्हरऑल जे काही इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट आहे ते कसं आहे, आज US सुपर पॉवर आहे बघा, तर US पासून कम्प्लिटली डिटॅच राहणं शक्य आहे का, किंवा ते राहिलं पाहिजे का, तर नाही. ग्लोबल इकॉनॉमिक कंडिशनचा जर तुम्ही विचार केला की आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थव्यवस्था कशी आहे, हे काय सगळं एक्सटर्नल बद्दल बोलतोय आपण. ओके, ग्लोबल हा शब्द जो आहे म्हणजे तुम्हाला इथं जे आहे एक्सटर्नल डिटर्मिनंट्स विचारलेले आहेत. इंटरनल विचारले असते ते सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं. एक्सटर्नल काय आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ओव्हरऑल राजकारण एन्व्हायरमेंट कसं आहे. दुसरं जे आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थव्यवस्था कशा चालत आहेत आजच्या डेटमध्ये, काय इश्यू आहे इकॉनॉमिक, किंवा रिजनल डायनामिक्स कशा आहेत बघा. एखाद्या टिपिकल रिजनमध्ये काय गोष्टी चालू आहेत. जसं जर तुम्ही आता बघितलं की इराण सौदी अरेबियामधले इश्यू असतील, किंवा इकडं जे आहे आपल्या एरियामध्ये जर तुम्ही बघितलं तर साऊथ चायना सीमध्ये काय चालू आहे बघा. चायनाच्या इतर देशांबरोबरचे वाद तिथं आहेत, आयलँडवरून जे आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे आहेत त्या कशा पद्धतीने काम करतायत, तिथं कुणाचा डॉमिनन्स आहे, ही गोष्ट एक मॅटर करते बघा. डिप्लोमॅटिक रिलेशन्स जे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ते महत्त्वाचे तिच्यामध्ये आहेत. ओके, जिओपॉलिटिक प्रेशर काय असतं बघा. ओके, जिओपॉलिटिक प्रेशर म्हणजे सिंपली तुम्ही बघा, जेव्हा भारताने जे आहे ती स्ट्राईक केली होती पाकिस्तानमध्ये, जेव्हा आपले एक पायलट जे होते बघा वर्धमान महावीर जे आहे ते कोलॅप्स झालं त्यांचं विमान जे आहे, त्यावेळेस कोणी कोणी इंटरफेअर केलेलं आहे त्या प्रकरणामध्ये. पाकिस्तान एवढा साधा सोपा सरळ देश आहे का बघा जो आपला पायलट आपल्याला देऊन टाकेल असं. US, सौदी अरेबिया, जिओपॉलिटिकल प्रेशर्स किंवा इतर देशांनी इंटरफेअर करणं तिथं जे आहे. किती लोकांनी त्या गोष्टी ज्या आहेत तर ते डील केल्यात, किंवा ते तिच्यात दुसरे पण एक मुद्दे होते की ते व्हिडिओज वगैरे समोर येणं जे आहे ते आपल्या दृष्टीने चांगलं झालं ते. पण तिच्यामध्ये प्रेशराईज करणारे देश जे आहेत म्हणजे जागतिक स्तरावर गणितं कशी आहेत ती आपण लक्षात घेतली पाहिजे. किंवा नेक्स्ट वन जो प्रश्न आहे आपला, वेस्ट एशिया क्वाड, यालाच म्हटलं जातं I2U2. ओके, वेस्ट एशिया क्वाड I2U2 हा प्रश्न GS2 मध्ये पण विचारून झालेला आहे. GS2 पेपर आहे तिच्यात पण विचारला. फक्त जे I2U2 असा आहे तो इकडं जो आहे तो कसा विचारला, वेस्ट एशिया क्वाड जे आहे. ओके, वेस्ट एशिया क्वाड I2U2. आता हे प्रकरण काय बरं, याच्यात कोण कोण आहे तर याच्यामध्ये US, इंडिया, इस्रायल आणि UAE. I2 म्हणजे कोण, इंडिया आणि इस्रायल. ओके, U2 म्हणजे कोण, US आणि, आता बघा क्वाड मध्ये तिकडच्या US आहे, ह्या वेस्ट एशिया क्वाड मध्ये पण US आहे. तो जो वरचा प्रश्न होता ना की यांचं आधिपत्य डॉमिनन्स, तो हा आहे तुम्हाला बघायला मिळतो. हे पण एक एक्झाम्पल आपण टाकू शकतो. ओके, तिच्यामध्ये पण आहे की रे. सो इथं जे आहे की लुक वेस्ट पॉलिसी जे आहे बघा. ओके, लुक वेस्टमध्ये सिक्युरिटीचे कन्सर्न आहेत, इकॉनॉमिकल कन्सर्न आहेत बघा, तिथले रिसोर्सेस, एनर्जीचे कन्सर्न आपले आहेत. म्हणजे याच्यात मला बघा US आणि UAE, आता न्यूज बघितलेली आपण LNG वाली जी न्यूज आहे. ओके, कतार एक सोडला तर हे दोन देश आहेत ज्यांच्याकडून आपण घेतो आजच्या डेटमध्ये. ओके, कॉरिडॉरमध्ये ते आहेत. म्हणजे तुम्हाला अशा कितीतरी गोष्टी याच्यामध्ये मिळतील की हे कशा पद्धतीने डील करतात जिओपॉलिटिकली आणि त्या गोष्टीच्या. ओके, सो हा प्रश्न तसा तिकडं पण विचारून झालेला आहे, इकडं पण विचारून झालेला आहे. देन डिस्कस द मेजर ड्रायव्हर्स ऑफ इंडियाज इंटरेस्ट इन आफ्रिका. आफ्रिकेमध्ये भारताचा इंटरेस्ट काय आहे बघा. ओके, सो एक तर आपल्यासारखीच लोक आहेत ती गरीब है ना, भुकेचा प्रश्न तिथंही आहे ना, बऱ्यापैकी समदुःखी लोक आहेत आपण. ओके, आफ्रिका आणि एशियामधली जे आहेत.
तर भारताचा इंटरेस्ट तिथं काय आहे, तर सगळ्यात बेसिक आहे बघा ट्रेड, गुड सर्व्हिसेस है ना. ते बरेचसे जे ब्लॉगर्स आहेत बघा, ते वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये फिरतात, तिच्यात आफ्रिकन देशांमध्ये बघा आपले कितीतरी प्रोडक्ट तिथे दाखवतात, ते आपल्याकरता कुकर विकत असतील दुकानात वगैरे वगैरे. ओके, सो आपल्या इथल्या गुड सर्व्हिसेससाठी मार्केट आहे आफ्रिका जे आहे ते. सो तो एक मुद्दा आहे. किंवा ते एक कार्यकर्ता नाचतो बघा आपल्या गाण्यांवर जो आहे तो, किली पॉल है ना, कुठल्या देशातला आहे तो, माहिती आहे का तुम्हाला त्याचा देश? हां, विचारतोय का सांगतोय हा ना. मग ते बोलण्यामध्ये तेवढा हे पाहिजे ना, ते असं वाटतं की मलाच विचारतोय, मला माहीत असलं तर मी काय विचारलं असतं तुम्हाला. त्याचा सत्कार आपल्या एम्बेसीनी केला होता बघा. ओके, तो हुशार आहे, त्याला कळलं की कुठल्या देशातल्या गाण्यांवर बनवलं पाहिजे, त्याच्या देशातल्या गाण्यांवर बनवलं तेवढं पॉप्युलर झालं नसतं. पण आपली लोकसंख्या किती आहे ना, दन्न व्ह्यू मिळतात बघा. त्याचं पहिलं घर कसं होतं, आताचं घर कसं आहे ना. सो ओव्हरऑल जो आहे ना की त्यांनी त्या गोष्टी केल्या. हे ओव्हरऑल आपलं जे काही इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी तिकडे आहेत बघा, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की आपला तो ट्रेडिंग पार्टनर चांगला आहे समजा. ओके, आफ्रिका जे आहे 2021 पर्यंत जवळपास $90 बिलियन एवढी ती इन्व्हेस्टमेंट होती. सो इन्व्हेस्टमेंटसाठी पण ते चांगलं मार्केट आहे आपल्याकरता जे आहे. त्याच्यानंतर एनर्जी जे आहे बघा, ऑइल आणि गॅसचे रिसोर्सेस भरपूर आहे आफ्रिकेमध्ये, आणि आपला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय आहे, एनर्जी. सो तो मुद्दा तिच्यामध्ये महत्त्वाचा आहे. जिओ पॉलिटिकल इन्फ्लुएन्स जर तुम्ही बघितला बघा, तर एकंदर कसं आहे ना, चायना US अशा सगळ्यांचा विचार करता आफ्रिकेमधला जो आहे भारताचं जे आहे, तर तो इंटरेस्ट आफ्रिकन युनियनमध्ये पण आहे आजच्या डेटमध्ये. त्यांच्याबरोबर पण आपलं बोलणं आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या चालू असतात बघा. सॉफ्ट पॉवर नावाची गोष्ट जी आहे, आता सिंपली जे आहे बघा, आफ्रिकेमध्ये जे आहे टॉलस्टॉय फॉर्म होता बघा, गांधीजी जे जिथून काम करायचे, त्या टॉलस्टॉय फॉर्मचा जर तुम्ही विचार केला तर त्या टॉलस्टॉय फॉर्मला जे आहे मध्य प्रदेश सरकारने विकत घेतलेलं आहे, ते डेव्हलप करण्यासाठी आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. तर तसे पण आपण कनेक्ट आहे, सॉफ्ट पॉवर जी आहे आपली. सो तो पण आपला त्यांच्याशी जे आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. हिस्टोरिकल जर तुम्ही विचार केला तर, कारण गांधीजींचा एक मोठा इरा जो आहे तो आफ्रिकेमधला पण आहे. सो ती पण एक गोष्ट आपल्याला तिथं कनेक्ट करते आफ्रिकेच्या बाबतीमध्ये. ओके, एज्युकेशन असेल, हेल्थ केअर असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे आपले इंटरेस्ट आफ्रिकेच्या बाबतीमध्ये आहेत. त्याच्यानंतर जे आहे बघा, काउंटर टेररिझम असेल किंवा सिक्युरिटी कॉपरेशन, तर त्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. आज कितीतरी आफ्रिकन कंट्रीजमधले जे मुलं मुली आहेत ते भारतामध्ये शिकतात बघा, एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. आता ऑब्व्हियसली आपल्याला काय होतं, आपली इकॉनॉमी त्याच्यामुळे चालतं बघा. मग ती पण एक गोष्ट आपल्यासाठी आहे बघा. इमर्जिंग मार्केट जे तिथले आहेत ना, किंवा क्लायमेट इश्यू जे आहेत बघा, तर त्याच्यामध्ये आता तिथल्या ज्या कंट्रीज आहेत बघा, आफ्रिकन कंट्रीज जे आहेत तर ते पण ससेप्टेबल आहेत, आणि ते देश जे आहेत तर ते कुठंतरी लॅक करतात ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. सो आज ते आपल्याबरोबर असतात जेव्हा डेव्हलपिंग अनडेव्हलप कंट्रीज जे आहे बघा है ना, अंडर डेव्हलप जे आहे त्यांचे विषय असतात, तर तेव्हा ते आपल्याबरोबर उभे राहतात, आणि त्याच्यामुळे तो पण एक आपल्यासाठीचा कन्सर्न आहे. सो असे बरेचसे इश्यू आहेत की आफ्रिकेमध्ये आपले इंटरेस्ट आहेत. सो याच्यातून या पेपरमधून आपल्याला काय कळतं की या पेपरमध्ये जे प्रश्न आहेत तर मोस्ट प्रॉब्ली जे आहेत 23चा पेपर आहे, 21 मधले प्रश्न आपल्याला दिसतात तिथे बरोबर. फेब्रुवारी ऑगस्ट म्हणजे 2 वर्षापूर्वीचे पण महत्त्वाचे करंटचे इश्यू आपले क्लिअर पाहिजेत बघा, जगात काय चालू आहे काय नाही. आता यातले कितीतरी प्रश्न जो आहे पेपर 2 मधले हे रुटीन ह्याच्यात चर्चेला असतात, रुटीन ह्याच्यातून येतात. पेपर 1 मध्ये तरी सुरुवातीच्या ह्याच्यात काही कन्सेप्च्युअल गोष्टी होत्या, याच्यामध्ये तर स्ट्रेट फॉरवर्ड सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला डील होतात बघा. सो ॲज पर सिलेबस ज्यावेळेस आपण गोष्टी एक एक करून बघू तर त्याच्यातून तुम्हाला मग हा इश्यू काही राहत नाही. पण याच्या आधी आपल्याला अजून काही पेपर जे आहेत तर ते डिस्कस करायचे आहेत, जसं आपण 2022चा पेपर जे आहे नेक्स्ट वीकमध्ये बघणार आहे. सो नेक्स्ट थर्सडे जे राहील आणि फ्रायडे 2022चा पेपर आपण बघू. तुम्हाला प्रश्न जे आहेत किमान मागच्या 5 वर्षाचे ते पाठ पाहिजेत बघा, की आपलं सिलेबस आणि PYQs हे इतके स्ट्रॉंग पाहिजेत की तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे की हा प्रश्न यावर्षी विचारला आहे, अशाचा हा प्रश्न आहे, आणि त्याच्यातून एक्सपेक्टेड प्रश्न काय असू शकतात याच्यावर आपण जे आहे काम करणं गरजेचं आहे.